कोमल वैष्णवी आहे का जो? हो. ओके. माझा व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिअर आहे का? ओके. आपण इतरांची जास्त वाट न बघता आपण ऑलरेडी टाईम क्रॉस केलेला आहे, सो लेट्स बिगिन. फर्स्टली वेलकम ऑल ऑफ यू. निशिका, कोमल, वैष्णवी, पर्णवी, समद नंतर जॉईन करेल आय गेस, आणि मसिरा पण नंतर जॉईन करेल. तर आजचा आपला लास्ट सेकंड डे आहे, दॅट इज द 13th डे. आपण मध्ये थोडासा आपला 1-2 दिवस काही ना काही इश्यूजमुळे आपल्या सुट्ट्या होत्या, बट दॅट्स नॉट अ इश्यू. आपण ते कवर करणारच आहोत. कालचं जे आपलं सेशन होतं, टेक्निकली कालचं म्हणायला, परवा जे आपण घेतलं ते, दॅट वॉज रिगार्डिंग लँग्वेज स्किल्स अँड वोकॅबलरी. त्या सेशनला पर्णवी नव्हती, सो एक क्विक रिकॅप आपण एक 5-6 मिनटामध्ये त्याचा घेऊ. आय विल जस्ट चेक द प्रेझेंटेशन वन्स. हां, सो बेसिकली ते सेशन होतं अबाउट लँग्वेज म्हणून तुम्ही एक टूल म्हणून कसं वापरू शकता. लँग्वेजमध्ये जे काही वेगवेगळे आपल्याला बेनिफिट्स मिळतात लँग्वेजच्या वेगवेगळ्या टूल्सचे, लेट्स से फिगर्स ऑफ स्पीच म्हणा, किंवा इतरही काही ज्या लँग्वेजमध्ये गोष्टी आपण शिकतो, प्रोनन्सिएशनपासून इतर काही गोष्टी, त्या आपण टूल म्हणून कशा वापरू शकतो हे आपण शिकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आपण काही ॲक्टिव्हिटीज केल्या, एक आपण त्यासाठी असाइनमेंटसुद्धा दिली होती. सो माझी स्क्रीन दिसते ना तुम्हाला? सॉरी, शेअरच नाही केले. सॉरी. ऑलराईट. सो 12व्या दिवशी आपण लँग्वेज टूल्स आणि वोकॅबलरी विषयी शिकलो की लँग्वेज टूल्स नेमके काय आहे. लेट्स से वोकॅबलरी आपण कशी वापरू शकतो, आणि वोकॅबलरीसोबत त्या वोकॅबलरी वापरताना त्या वोकॅबलरीची टोन कशी पाहिजे. मग रेटॉरिक्स तर आपण आधीही शिकलो होतो की रेटॉरिकल क्वेश्चन्स म्हणा, की एखाद्या ठिकाणी तुम्हाला पर्सुएसिव्ह टेक्निक्स वापरायचे असेल, लाईक तुम्हाला इम्पॅक्ट क्रिएट करायचा असेल, तुम्हाला तुमचं म्हणणं असं एकदम रंगवून सांगायचं असेल, आणि त्यावेळी प्रश्न तुम्ही रेटॉरिकली कसे विचारू शकता, हे आपण शिकण्याचा प्रयत्न केला. टोनविषयी मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की तुम्ही जे शब्द बोलता ते शब्द कोणत्या टोनमध्ये आहे, त्यांचा मूड कोणता आहे, त्यांची वाईब कोणती आहे, ते तुम्हाला समजलं पाहिजे. त्याने तुम्हाला एक्सप्रेस करता आलं तर तुमचं स्पीच अजून इम्पॅक्टफुल होतं. वोकॅबलरी ही गोष्ट मी तुम्हाला आधी सांगितली, इट्स व्हेरी सब्जेक्टिव्ह. तुम्ही खूप प्लेन बोलत असाल, तुम्ही खूप सिम्पल बोलत असाल, विदाऊट दी आयडिया ऑफ ॲडिक्वेट वोकॅबलरी दॅट इज रिगार्डिंग दॅट टॉपिक, तुम्हाला जर ते माहीत नसेल तर मे बी देन इट्स व्हेरी टफ फॉर यू. सो आपण मग त्यामध्ये एक उदाहरण घेतलं की सेईंग एनिथिंग दॅट इज व्हेरी प्लेन अँड युझिंग सम काइंड ऑफ अ लँग्वेज टूल इन दॅट मेक्स अ लॉट ऑफ डिफरन्स. आपण उदाहरण काय घेतलं की पोल्युशन इज बॅड, पण पोल्युशन इज हे बॅड ऐकल्यावरती आपण म्हणजे हे इतकं इफेक्टिव्ह वाटत नाही, बट लेट्स से यू कम्पेअर इट विथ समथिंग दॅट इज मोर सिव्हिअर. सो पोल्युशन इज अ सायलेंट किलर चोकिंग आवर फ्युचर असं म्हणताना, सायलेंट किलर म्हणताना, सायलेंट किलर इज समथिंग दॅट अराउजेस व्हेरी स्ट्रॉंग इमोशन्स इन अस. परत चोकिंग म्हणताना आपल्याला हे नॉर्मली हे शब्द आपण ऐकत नाही, दॅट्स वाय दे आर नॉट व्हेरी फॅमिलियर टू अस, दॅट्स वाय वी गेट व्हेरी शॉक टू लिसन दीज वर्ड्स, आणि त्यावेळी आपण त्याला सिरियसली घेतो. सो दॅट्स हाऊ यू कॅन यूज लँग्वेज एज अ टूल. दिस वॉज जस्ट एक्झाम्पल. मी त्या असाइनमेंटच्या PDF मध्येही तुम्हाला 2-3 उदाहरणं टाकलेली आहेत, आपण सेशनमध्येही 4-5 उदाहरणं घेतली. सो दिस वॉज जस्ट अ सिमिलर एक्झाम्पल दॅट वी टूक की पोल्युशन इज बॅड म्हणताना इतर काय आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. लेट्स से डिफॉरेस्टेशन इज हार्मफुल असं म्हणताना, किंवा डिफॉरेस्टेशन इज लाईक कटिंग द ब्लड फ्लो दॅट रन्स थ्रूआउट आवर बॉडी अँड इव्हेंच्युअली लिडिंग टू द लॉस ऑफ द ग्रीन हार्ट ऑर द ग्रीन लंग्स, असं आपण एक उदाहरण घेतलं होतं की डिफॉरेस्टेशनला आपण कसं कम्पेअर केलं होतं. सो ॲट दी एंड तुमचा लँग्वेजवरती किती कमांड आहे, तुम्ही लँग्वेजला किती फॅमिलियर आहात, तुमची लँग्वेजची जी वोकॅबलरी आहे ती किती स्पेसिफिक आहे टू अ पर्टिक्युलर जॉनरा, ते फार महत्त्वाचं आहे. सो यामध्ये एक कॉन्सेप्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची राहिली. ती कॉन्सेप्ट होती रिगार्डिंग लेक्सिकॉन. आता लेक्सिकॉन म्हणजे काय, की तुम्हाला डिक्शनरी माहिती,
डिक्शनरी काय असते, तुम्हाला सगळ्या शब्दांचा एक ठिकाणी साठा मिळतो, जिथे तुम्हाला माहिती मिळते की हे वर्ड्स, या वर्ड्सचं मिनिंग असं असं आहे, हे असं असं प्रोनाऊन्स केलं जातं आणि वेगवेगळ्या भाषामध्ये त्याचे काय मिनिंग्स असतील, बट दे आर नॉट रिलेटेड टू एनी स्पेसिफिक फील्ड, एनी स्पेसिफिक एरिया ऑफ इंटरेस्ट. त्यामुळे डिक्शनरी आपल्याला इतकी इझी नसते. बट लेक्सिकॉन इज समथिंग लाईक ऑल द वर्ड्स अँड फ्रेजेस दॅट आर यूज इन अ पर्टिक्युलर लँग्वेज म्हणा किंवा एक सब्जेक्ट म्हणा. सो लेक्सिकॉन हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. सो तुम्हाला जर माहीत असेल तर पल्युशन रिलेटेड लेक्सिकॉन जर तुम्ही ठरवलं तर पल्युशन रिलेटेड जो सब्जेक्ट आहे त्या शब्दाशी रिलेटेड असणारे किती शब्द आहेत तुमच्या आजूबाजूला, लेट्स से एमिशन्स म्हणा, कार्बन फुटप्रिंट्स म्हणा, असे बरेच शब्द, हे तर मी उदाहरणं देतोय. दे फॉर्म अ लेक्सिकॉन अराउंड दॅट कॉन्सेप्ट ऑफ पल्युशन. तर असे मी तुम्हाला त्याच्यामध्येच थिमॅटिक सेट समजून सांगितले होते की थिमॅटिक सेट्स काय असतो की एक टॉपिक घ्या की लेट्स से लीडरशिप. त्या लीडरशिप टॉपिकच्या अराउंड कोणते कोणते शब्द वापरले जातात, त्या लीडरशिप टॉपिकच्या अराउंड नेमके कोणते असे वर्ड्स आहेत जे नॉर्मली आपल्या यूजमध्ये येत नाही, विच आर नॉट व्हेरी फॅमिलियर टू अस, लेट्स से विच आर व्हेरी मच युनिक ऑल्सो, दॅट आर यूज डेली, बट वी ऑफन डोंट नो वॉट दर मिनिंग इज, वी जस्ट प्रोनाऊन्स इट और वी जस्ट स्पेल इट बिकॉज एव्हरी वन अदर इज डुईंग दॅट. सो त्यामध्ये आपण थिमॅटिक सेट कसा कन्स्ट्रक्ट करावा ते शिकलो होतो. मग लिडरशिपच्या अराउंड आपण कोणते वर्ड्स कॉमनली वापरले जातात, लेट्स से लीडिंग म्हणा, इन्स्पायरिंग म्हणा, मोटिवेटिंग म्हणा, असे अनेक वर्ड्स असतात जे लिडरशिप वर्डला असाइन केले जाऊ शकतात की ह्या संदर्भामध्ये वापरले जातात. सो आपण एक थिमॅटिक सेट कसा कन्स्ट्रक्ट करायचा ते शिकलो. नेक्स्ट वॉज वर्ड फॅमिलीज. तर वर्ड फॅमिलीज आपण पुन्हा सांगितलं की बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं की एखाद्या वर्डचा मिनिंग काय, बट एखाद्या वर्डच्या रूट वर्डचा जर आपल्याला मिनिंग माहीत असेल तर त्या वर्डचा आपण त्या रूट वर्ड सोबत येणाऱ्या पुढील सर्व वर्ड्सचा आपण अंदाज लावू शकतो. सो डिक्ट इथे जो तुम्हाला वर्ड दिसतोय त्याचं आपण समजून घेतलं की डिक्ट इज समथिंग टू से और टू टेल पीपल व्हेरी ओपनली, सो दॅट इज डिक्ट. सो आता डिक्ट हा या वर्डचा आपल्याला मिनिंग कळाला की डिक्ट म्हणजे काय, लोकांना काहीतरी सांगणं किंवा टू कन्वे समथिंग टू पीपल. मग तेच त्याच्या अराउंड कोणताही वर्ड आला तरी आपल्याला पुढच्या वेळेस अंदाज लावता येईल की या वर्डचा मिनिंग काय असेल. सो प्रेडिक्टही आला तरी चालेल, डिक्शनरी आला तरी चालेल किंवा डिक्टेटरशिप आला तरीही चालेल. सो तुम्हाला अंदाज लावता येतो. सो ओनली यू नीड टू अंडरस्टँड द रूट वर्ड. अगेन आपण इन्सॉमचं आपण बघितलं की इन्सॉम मीन्स SOMN मीन्स समथिंग दॅट इज रिलेटेड टू स्लीप. मग स्लीपशी रिलेटेड SOMN हा वर्ड स्लीपला असाइन केला जातो. सो मग त्याच्या अराउंड येणारे सगळे वर्ड स्लीपशीच निगडीत असणार आहे. मग इन्सॉम्निया इज समवन हू डज नॉट हॅव स्लीप, इन म्हणजे नॉट, आणि इन्सॉम्न म्हणजे समवन हू कॅनॉट स्लीप, तो इन्सॉम्निया. सॉम्नियाटिक हे शब्द पण होते. सो आपण वर्ड फॅमिलीजही समजून घेण्याचा प्रयत्न केला की डिक्शनरीमध्ये म्हणा, डिक्टमध्ये म्हणा, की तुम्ही कसे वर्ड्सचे मस्त. काय मोठी माणसं झाली गौ बस आली आता, गौ बस चालू कारण मीटिंग मध्ये काय होतं? हा. म्हणजे टॅब घेऊन ये ना. अरे कसलं टॅबलेट चालू. ओके. सो वर्ड फॅमिलीजमध्ये नेक्स्ट आपण समजून घेतलं की कॉन्टेक्स्ट क्ल्यूज काय असतात. सो कॉन्टेक्स्ट क्ल्यूज म्हणजे की बऱ्याचदा एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या शब्दाचा मिनिंग आपल्याला माहीत नसो, अ वर्ड इज व्हेरी एलियन टू अस, वी हॅव नॉट हर्ड दॅट व्हेरी बिफोर. सो त्यावेळी त्याच्या आजूबाजूला नेमके कोणते वर्ड्स वापरले गेलेले आहेत, त्याच्या आजूबाजूला नेमके कोणत्या कॉन्सेप्ट्स वापरले गेले आहेत, त्यावरनं त्या शब्दांचा अंदाज लावणं सोपं होऊन जातं. मग आपण समजा वायवेशियसचा मिनिंग त्या दिवशी अंदाज लावण्याचा प्रयत्न केला, आपण डिलेक्टेबल या शब्दाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला. सो कॉन्टेक्स्ट क्ल्यू सोपं आहे. दॅट इज नॉट अ व्हेरी ग्रेट स्किल दॅट यू नीड टू लर्न फ्रॉम समवन. इट्स युअर इन्साईट जी तुमच्या मनातनं तुम्हाला येते की बऱ्याचदा एखाद्या शब्दाच्या अराउंड जे शब्द वापरले गेले आहेत, लेट्स से द सेंटेन्सेस दॅट आर यूज, त्यामध्ये तुम्ही त्याचा अंदाज काय लावू शकता हे तुम्हाला त्यामधनं कळेल. नेक्स्ट जो सिनोनिम पिरॅमिड. सिनोनिम पिरॅमिडमध्ये आपण काय केलं की आपण एक पिरॅमिड कन्स्ट्रक्ट करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये प्रत्येक शब्दाचे खूप चांगले चांगले सिनोनिम्स काय असू शकता त्याचा अंदाज आपण लावण्याचा प्रयत्न केला. सो त्यामध्ये लँग्वेज टूल्स वापरताना मी तुम्हाला आधीही काही गोष्टी सांगितल्या होत्या की लेट्स से की तुम्हाला ज्यावेळी कोणतंही तुम्ही लँग्वेज टूल वापरताय त्यावेळी पहिली गोष्ट तुमची ही आहे की तुम्हाला गोष्टी कॉम्प्लेक्स करायच्या नाही. युअर फर्स्ट पर्पज इज यू डोंट वॉन्ट टू मेक थिंग्स कॉम्प्लेक्स, बिकॉज वेन यू स्टार्ट युझिंग सम जार्गन्स, ज्याला बजवर्ड्स सुद्धा म्हटलं जातं. जार्गन्स म्हणजे खूप असे जड शब्द जे एखाद्याला पचनी पडणं खूप अवघड आहे. त्यावेळी तुम्हाला कदाचित तुमचा इगो सॅटिस्फाय होऊ शकतो, बट दॅट डज नॉट सॅटिस्फाय द नीड ऑफ द टॉपिक, दॅट इज अंडरस्टँडिंग.
सो अंडरस्टँडिंग फार महत्त्वाची आहे. सो असेही शब्द वापरा, अशी भाषा वापरा जी ऐकायला रिच वाटेल, जिचा संदर्भ खूप चांगला असेल, बट ॲट दी एंड ती तुम्हाला लोकांना कन्फ्युजिंगही वाटणार नाही. ती असंही वाटणार नाही की आपल्याला समोरचा मूर्ख समजतोय आणि मुद्दामून आपल्यावरती असे शब्द लागतोय. सो तेच की हे समजून घेण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करावा अशी माझी इच्छा आहे. पॉवर वर्ड्सचं मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की पॉवर वर्ड्स फार महत्त्वाचे आहे. म्हणजे आपण एक उदाहरण घेतलं होतं की गुड हा शब्द वापरताना आपण फक्त गुड, ही इज अ गुड पर्सन असं म्हणताना फक्त गुड म्हणणंही साधं असतं. लेट्स आपण त्याचे काहीतरी सिनॉनिम पिरॅमिडमध्ये तसं आपण काही इतर जे वर्ड गुडच्या अराउंड यूज केले जाऊ शकतात. लेट्स से ब्रिलियंट म्हणा, इन्स्पायरिंग म्हणा, इट्स कंपेलिंग म्हणा, हे असेही शब्द आहेत जे एका नॉर्मल वर्डला रिप्लेस केले जाऊ शकतात, जे तुमची व्होकॅब्युलरी रिच आहे असं दाखवतात. पण पहिली गोष्ट, फक्त व्होकॅब्युलरी रिच आहे असं दाखवणं महत्त्वाचं नाही आहे, ती असणंही फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी रीडिंगचं आपण एक बघितलं की रीडिंगची टेक्निक कशी वापरली जाते. अगेन मी तुम्हाला म्हटलं की बॅड शब्द वापरताना तुम्ही फक्त बॅड म्हटलं तर थोडंसं ऑड वाटेल, बट डेट्रिमेंटल म्हणा, अनएथिकल म्हणा, अनजस्ट म्हणा. सो इट्स व्हेरी इझी टू यूज. आणि एक लक्षात घ्या की तुमची वाक्य जितकी साधी सुधी असतील ना, ती कदाचित मासेसला अपील करतील, बट मोस्टली यू डोंट स्पीक टू मासेस. तुम्ही फार लोकांमध्ये जाऊन भाषणं बऱ्याचदा देत नाही. यू गो इन टू अ ऑर्बिट वेअर पीपल फ्रॉम डायव्हर्स फील्ड्स आर प्रेझेंट, those who already have idea about certain topic and their vocabulary is also good. So you also need to काहीतरी म्हणालेच मेकअप करावा लागेल तुमच्या स्पीचचा तुम्हाला, की थोडंसं त्याला लँग्वेजचे टूल्स वापरून. सो आपण त्या दिवशी समजून घेतलं की पहिले स्क्रिप्ट तयार करा आणि मग स्क्रिप्टमध्ये शब्द यूज करण्याचा प्रयत्न करा आणि जे तुम्हाला सांगायचं आहे ते थोडंसं लँग्वेजच्या पद्धतीने तुम्हाला कसं फिरवता येईल, कसं डेकोरेट करता येईल. ॲट दी एंड लँग्वेजचा पर्पज डेकोरेशन होतो. समजून सांगणं तर आहेच, to make things more understandable to people is the first purpose, but at the end everyone can understand basic ideas. So to decorate your speech, your opinions is also the main purpose of language. मग आपण त्यामध्ये एक उदाहरण घेतलं होतं की एज्युकेशन इज गुड असं म्हणणं सोपं वाटतं किंवा खूप साधं सुधं वाटतं, बट एज्युकेशन इज अ कॉर्नर स्टोन ऑफ अन एनलायटन्ड सोसायटी असं म्हणताना खूप वैचारिक वाटतं की काहीतरी वैचारिक बोललाय. सो हे करण्याचा प्रयत्न करा. मग मी तुम्हाला एक गोष्ट त्या दिवशी सांगितली होती की रूट वर्ड्समध्ये काय असतं ना, की लँग्वेज डेकोरेट करताना रूट वर्ड्स लक्षात घेणं फार गरजेचं आहे. की कोणी तुम्हाला बेनेव्हिलंट म्हणतंय, बेनिफिशियल म्हणताय, बेनाईन म्हणताय, या शब्दांचे अर्थ बेने या शब्दापासून येतात. लेट्स से बेने म्हणजे काय, की समथिंग दॅट इज गुड, समथिंग दॅट इज वेल. सो हे रूट वर्ड्स लक्षात घेतले तर तुम्हाला सिनॉनिम पिरॅमिड्स तिथेच कन्स्ट्रक्ट करता येतात. की रूट वर्ड्स आणि सिनॉनिम पिरॅमिड्स थोडेसे इंटररिलेटेड आहेत. ते सगळे सारखे असतील असं नाही, बट त्यावरनं अंदाज लावता येऊ शकतो. सो या चारही ॲस्पेक्ट्समध्ये, या टूल्समध्ये संबंध आहेत. तुम्ही असाइनमेंट्सही खूप छान केले आहेत, तुम्ही बरोबर मला पाठवल्यात. सो इट इज व्हेरी अप्रिशिएबल की तुम्ही समजून घेतलं आहे. लेट्स गो अहेड. मग आपण ही टेक्निक्स बघितल्या की रूट वर्ड्स म्हणा, की तुम्हाला ज्या असाइनमेंट्स मी दिल्या होत्या की व्हिज्युअल वोकॅब म्हणजे काय, तर व्हिज्युअल वोकॅब ही अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. व्हिज्युअल वोकॅब म्हणजे एखादा शब्द जर तुम्हाला त्याचा अर्थ माहीत नसेल आणि तुम्हाला तो कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा असेल, अटॅच दॅट वर्ड टू अ मेमरी, अटॅच दॅट वर्ड टू अ व्हिज्युअल. सो आपण एखादा शब्द एखाद्या व्हिज्युअलसोबत, तुम्ही म्हणता एखाद्या शब्दाचा अर्थ समजून घेतला आणि तो समजून घेतल्यानंतर डोळे बंद करून जस्ट एक चित्र इमॅजिन करा त्या शब्दाचं काय असू शकतं, त्या मिनिंगच्या अराउंड. आणि तुम्हाला ते चित्र तुम्ही जर क्रिएट करू शकला तर तुम्हाला ते खूप लांबपर्यंत लक्षात राहतं, बिकॉज इट्स अ कॉग्निटिव्ह ॲक्टिव्हिटी दॅट वी डू. सो मेटिक्युलस हा शब्द आपण समजून घेतला. मी माझं स्वतःचंच उदाहरण दिलं होतं की मला टापटीपणा खूप आवडतो, मला सगळ्या गोष्टी अशा परफेक्ट जागेत ठेवणं, सगळं बरोबर करणं, थोडंसं इकडं थोडंसं तिकडे हे मला पटत नाही. सो लेट्स से आय एम अ मेटिक्युलस पर्सन. सो त्याचं एक उदाहरण आहे, आपण बघितलं की समवन अरेंजिंग बुक्स बाय कलर अँड साईज इज डुईंग दॅट मेटिक्युलसली. सो दॅट इज ऑल्सो अ थिंग दॅट इज इम्पॉर्टंट. लेट्स गो अहेड. हां, तर मग हे रेटॉरिकल इम्पॅक्टसाठी आपण फिगर ऑफ स्पीच आपण समजून घेतले होते, जे आधीही आपले कव्हर झाले होते. ॲलिट्रेशन म्हणा, मेटाफर म्हणा, सिमिली, ॲनाफोरा, हायपरबोल. ॲलिट्रेशनमध्ये एखादं वाक्य कॅची बनवण्यासाठी त्याचे साऊंड्स जे असतात, स्टार्टिंग साऊंड्स सिमिलर असतात, रिपीटिंग साऊंड्स. सायलेंट, रीड, स्लीप, साऊंडली, तर स रिपीट होतोय. मेटाफरमध्ये एखाद्या गोष्टीची तुलना एखाद्या गोष्टीशी इनडिरेक्टली केली जाते विदाऊट अड्रेसिंग दॅट थिंग इन द फर्स्ट प्लेस. सो टाईम इज अ थीफ असं म्हणताना आपण डायरेक्टली टाईमला त्याची तुलना देत नाही, बट आपण त्याची कंपॅरिझन करतोय. सिमिली इज अ लिटल बिट लाईटर व्हर्जन ऑफ मेटाफर, ज्यामध्ये डायरेक्ट तुलना केली जाते की स्ट्रॉंग लाईक अन ऑक्स म्हणा, किंवा व्हेरी ॲडमेंट लाईक कोमल, व्हेरी नॉटी लाईक निशिका असं पण म्हटलं तर आपण डायरेक्टली ॲज म्हणा, ऑर म्हणा, लाईक आणि ॲजचं यूज करून आपण त्यांची तुलना डायरेक्ट अशी कम्पेअर न करता त्याला ती जागाच देतो की तू तसाच आहे.
आपण त्याची तुलना नाही करते, आपण एखाद्याला ती उपमाच देऊन टाकतो. सो दॅट इज सिमिली. ॲनाफोरा म्हणजे काय की ॲनाफोरा हे तुम्ही नॉर्मली बऱ्याचदा ऐकलं असेल, हे शब्द थोडासा जड वाटतो, बट इट इज रिपीटिंग स्टार्ट, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सुरू करणं. सो वी विल फाईट, वी विल विन म्हणताना वी विल हा 10 वेळा रिपीट होतोय. सो सेम आय हॅव अ ड्रीम जे मार्टिन लुथर किंगचं भाषण आहे ते पण तितक्या वेळेस रिपीट होतं. किंवा हायल हिटलर हे जे वाक्य आहे ज्या नाझी लोकांनी वापरलं होतं तेही बऱ्याचदा वापरलं जातं. अगेन हायपरबोल म्हणजे काय, एक्झॅजरेशन. ॲट दी एंड एखादी गोष्ट इतकी वाढून चढवून बोललं की तिचा इम्पॅक्ट लक्षात राहील. म्हणजे त्या दिवशी आय गेस कोणीतरी 5 मिनिटं लेट आलं होतं, इफ आय वुड हॅव सेड की आय वेटेड फॉर यू फॉर लाईक 1000 years असं म्हणणं कदाचित त्यावेळी ते इतकं बरोबर वाटणार नाही, ते हास्यास्पद वाटेल. बट मेनी अ टाइम्स यू गेट टू यूज दॅट इन युअर स्पीच. सो तेही तितकं महत्त्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ही असाइनमेंट एक छोटी तुमची घरची होती की तुमच्या इंग्रजीची पुस्तकं काढा, तुमची इंग्लिशची पुस्तकं जी तुम्ही शाळेत शिकलाय त्यामधनं तुम्हाला हे शिकावं लागेल, त्यामधनं तुम्हाला अजून समजून घ्यायला मिळेल अँड दॅट विल रिअली हेल्प यू. अगेन स्मूथ फ्लो आणि क्लिअर स्पीच, की बऱ्याचदा आपल्याला एक फ्लो क्रिएट करायचा असतो स्पीचमध्ये. आपण एका आयडियावरनं दुसऱ्या आयडियावरती शिफ्ट करणं आपल्याला अवघड होतं. मग त्यावेळी करताना आपण फिलर वर्ड्सच्या जागी कोणत्या टेक्निक्स वापरू शकतो, तर ॲडिंग म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट ॲड करायची आपल्या एखाद्या आयडियामध्ये, तर ऑल्सो इन ॲडिशन टू दिस असं म्हणणं थोडं जास्त सोयीस्कर वाटतं डायरेक्टली शिफ्ट करण्यापेक्षा. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे एखाद्या गोष्टीची दुसऱ्या गोष्टीसोबत विरोधाभास आहे तर त्यामध्ये हाऊएव्हर किंवा व्हेअरॅज हे वापरलं जाऊ शकतं. एखादी गोष्ट एक्सप्लेन करून सांगायची असेल जी तुम्ही नॉर्मली सांगितली की दिस इज व्हेरी कॅटेगॉरिकल असं म्हणताना इन अदर वर्ड्स इट इज व्हेरी डेफिनेटिव्ह ऑफ इट्स सब्जेक्टिव्ह टाईप असं म्हणणं जास्त सोयीस्कर होतं. म्हणजे तुम्ही एक्सप्लेन करून सांगताय. आणि सिक्वेन्सिंग फार महत्त्वाची, की तुम्ही एखाद्या भाषणाला जर तुम्ही सिक्वेन्सली सांगितलं की फर्स्टली आय थिंक दिस इज अ मॅटर ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स, then I think it is highly ignored. Finally, we come to this conclusion that this topic is ignored and thus it needs our attention. असं फर्स्ट, देन आणि फायनली हे तुम्ही फॉलोच करावं असं नाही, बट दिस इज समथिंग दॅट गिव्स यू अ स्मूथ फ्लो आणि क्लिअर स्पीच. अँड ॲट दी एंड क्लिअर स्पीच इज समथिंग दॅट इज आर मेन इम्पॉर्टंट अंडरस्टँडिंगचा आपला विषय की तो आपल्याला समजला पाहिजे. क्लिअर स्पीच लिहिताना हे नेमके तुम्ही लँग्वेजचा वापर कसा केला पाहिजे. असं एक उदाहरण होतं की आय लाईक क्रिकेट, आय हेट फिल्डिंग, इट्स टायरिंग. असे 3 फुलस्टॉपवाले वाक्य बोलणं थोडंसं क्लिशे वाटेल, पण आय एन्जॉय क्रिकेट हाऊएव्हर फिल्डिंग कॅन बी क्वाईट एक्झॉस्टिंग असं ऐकणं थोडंसं बरं वाटतं. सो हे तुम्हाला असाइनमेंट्समध्ये मी दिलं आहे, ते वाचा. तुम्ही प्रॅक्टिसही केली असेल, आय होप सो. तुम्ही मला सिरियसली घेताय. अगेन क्राफ्टिंग सेंटेन्सेसमध्ये हे शाळेत आपण शिकलो, सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. एखादं वर्ड त्याला तुम्ही लँग्वेजच्या म्हणा, प्रोनाऊन्स म्हणा, कंजंक्शन म्हणा, ॲडजेक्टिव्स म्हणा, हे यूज करून तुम्ही त्याला कसं कंपाऊंडमध्ये कन्वर्ट करू शकता, कॉम्प्लेक्समध्ये कन्वर्ट करू शकता, ही याची उदाहरणं आहे. बट आय विल नॉट वेस्ट मोर टाईम कारण आपल्याला ऑलरेडी पुढे जायचं आहे. सो या दिस वॉज अ टास्क दॅट वी डिड. ॲट दी एंड ही तुमची असाइनमेंट होती की लँग्वेज यूज करताना एखाद्या एक टॉपिक दिला होता मी तुम्हाला रिगार्डिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्यामध्ये येणारे 5 स्ट्रॉंग वोकॅब्युलरी वर्ड्स, 2 रेटॉरिकल डिव्हाइसेस आणि 3 ट्रान्झिशन वर्ड्स हे यूज करून तुम्हाला तुमची असाइनमेंट करायची होती. आय हॅव रिसिव्ड दॅट असाइनमेंट फ्रॉम 1 or 2. आय एम वेटिंग फॉर अदर्स ऑल्सो. सो लेट्स सी तुम्ही किती वेळेत ती सबमिट करताय. And that was the end of the yesterday session. That is how words can shape our world. आणि आपल्याला वर्ड मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं, बी अ वर्डस्मिथ नॉट अ वर्ड युजर. पॉवरफुल वर्ड्स, स्टाईल, स्ट्रॅटेजी अँड स्ट्रक्चर, प्रॅक्टिस डेली. आणि हे वाक्य मला फार महत्त्वाचं वाटतं. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल की वर्ड्स आर इन नॉट माय सो हंबल ओपिनियन आर मोस्ट इनएक्झॉस्टिबल सोर्स ऑफ मॅजिक. डम्बलडोर जर तुम्ही बघत असाल, हॅरी पॉटर कुणी, तुम्हाला रिलेट होईल की मॅजिक ही बहुधा फक्त काय म्हणतात ना गेस्चर्समध्ये, कोणत्या मॅजिकल वॉन्डमध्ये असते असं नाही. तुमचे शब्दही फार मॅजिकल असतात. म्हणजे कदाचित बघा ना की कोणीतरी आपल्याला एक छोटीशी आपली तारीफ केली, आपल्याला थोडंसं ओके, आपल्याला कोणीशी थोडंसं आपल्याला काहीतरी चांगलं बोललं तर आपल्याला किती भारी वाटतं, आपण किती चांगलं फील करतो. सो दॅट्स वाय वर्ड्स आर मॅजिकल असं म्हणतात आणि ते मला बरोबर वाटतं. सो या जस्ट अ सेकंड.
All right, all right. So, Masira is there, Komal is there, Vaishnavi is there, Nishika is there. I will not wait for anyone. I just gave you a quick recap of what language session was. पण त्यामध्ये काय शिकण्याचा प्रयत्न केला. Today will not be wasting any more time, and today's session is really really important. कारण today's session is going to be about a group activity, that is group discussion, and group discussion is something that is really really important. आता just a minute, I'll stop sharing. Okay. Is my audio and video clear now? चालेल. सो ग्रुप डिस्कशनमध्ये आपण एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की व्हॉट इज ग्रुप डिस्कशन. आता आपण जे इथे इफ वी स्टार्ट डिस्कसिंग अबाउट एनी टॉपिक दॅट इज गोइंग टू बी ग्रुप डिस्कशन, नथिंग डिफरंट. It's not something that is very alien, it's not something that is very new to us, it is something that we have been doing for years now. Let's say whenever we sit for lunch or dinner in our family, आपल्या घरच्यांसोबत आपण बसतो and we are discussing about where to go next for our vacation or म्हणा holidays म्हणा. That is also a group discussion. Everyone is putting in their ideas. We are having a discussion. We are dismissing someone's opinion. We are saying no, this is better, that is better, and at the end we come to a conclusion. Sometimes we may not come to a conclusion, but that is also a group discussion that we have. Again, whenever we are discussing about something that's happening, let's say we are fishy about something that is happening in our classroom in between two classmates of ours. So that discussion that we have with our friends is also a group discussion only. Now, is it different from what we are doing right now, or what I'm trying to teach you, or what is today's topic? Yes, indeed, it's totally different, because that type of group discussions are very informal and casual, and what we want to learn is something that is very formal and that is not at all casual, something that is going to help you reach several levels in your life, in your career. आता ग्रुप डिस्कशन का महत्त्वाचं आहे, ते शिकलं का पाहिजे? इज इट व्हेरी टफ टू लर्न, or is there any specific task or art of group discussions? Not specifically. Group discussions are often neglected because people think it's the most easiest task, because there you don't go on a stage. तुम्हाला त्यावेळी स्टेजवरती जावं लागत नाही. There you don't need to face so many people at a time, because there is a group that is defined and you have to speak in that group only. But it's the most difficult thing that you can do in your life. Why? मी तुम्हाला सांगतो. Because whenever you get the opportunity to go on stage and speak for yourself, you know what you want to speak, you know what is something that you are prepared with, you know that it's only you who is going to speak there and no one is going to interrupt you, no one is going to stop you, and at the end it's completely you who is going to create an impact. So even if you mess up, it will be for your own. If you perform really good, you will be applauded, but others' performance will not depend on you. So others messing up in their performance will not impact your performance. That's the major thing that group discussion lacks. Group discussion, as the name suggests, it's a group activity. So always remember, group discussion is a group skill, and in that you need to adapt to that skill, because in today's times, let's say if you go by any company's interview process, any company's selection process, after the aptitude test or after the logical reasoning test, whenever you clear your technical rounds and you go for the final phase, the first activity that they conduct is a group discussion activity, wherein you are given a topic, you are given a time to think, and the timer is set, let's say, for 10 minutes, and you all are told to discuss what do you feel about that topic, and then you are observed that how clearly can you present your opinions. तुम्ही तुमची मतं किती चांगल्या पद्धतीने मांडू शकता, what is your approach towards a topic, how analytical you are while approaching towards a topic. Everything is tested on several parameters, and there's a scale that measures every skill of yours. Let's say your interrogation skills, let's say your comprehension skills, let's say your summarizing skills. So that is a very important skill that you all should learn. Again, group discussion मध्ये अशी कोणती गोष्ट आहे की what is that one characteristic that is very 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 important in group discussion. So at the end it's indeed collaborative nature of yours. तुम्ही जर खूप egoistic असाल, if you are egoistic, if you are the person who wants to prove that I am the most intelligent person here, or there is no one like me, then sorry, group discussions are not for you. It's not a narcissistic show, because group discussions don't entertain narcissist people. So that's the first thing.
What is a narcissist? If you don't know, let me add to your vocabulary. Narcissist, Narcissist, narcissist is a person who is very self-obsessed in a very negative way, in a very violent way. म्हणजे काय की एखादा सी मी स्वतःवरती प्रेम करतो बिकॉज आय लव्ह माय सेल्फ इट्स अ गुड थिंग, इट्स अ गुड थिंग, देर इज नथिंग बॅड इन दॅट. बट यू नो मी स्वतःवरतीच प्रेम करतो आणि इतर कोणीच त्या लायकीचं नाही आहे, इतर सगळे असेच मूर्ख आहेत. मी एकटाच कसा हुशार आहे, कोमलला कसा काही येत नाही, निशिका कशी वेडीसारखी टाइमपास करत बसली, मसिरा कशी तिला काहीच येत नाही, ती फक्त माझा कोर्स जॉईन करते, हे तिघं कसे युजलेस आहेत आणि मी एकटा कसा शहाणा आहे जो मी इथे बोलतोय. इफ आय एम ट्राईंग टू प्रूव्ह दॅट, इफ आय एम ट्राईंग टू शो दॅट, देन आय एम अ नार्सिसिस्ट and this is a very important thing. So you have to decide, do you want to be a narcissist or do you want to be a person who has strong opinions but is also open to listen to others opinions as well. So that is something that group discussion requires. You should not be a narcissist. तुम्हाला जर स्वतःच म्हणणं फार खरं वाटतंय, तुम्ही खूप शहाणे आहात असं तुम्हाला वाटतंय, then sorry, group discussions is not for you. You can leave that aside. So group discussion आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. So this is the first thing that you will remember, की in group discussions you will engage with everyone. आपण पहिली गोष्ट काय शिकलो, इट्स अ कोलॅबोरेटिव्ह थिंग. सेकंडली यू विल हॅव टू एंगेज विथ एव्हरीवन. लेट्स से मसीरा हॅज पुट इन अ पॉइंट अबाउट समथिंग दॅट इज being discussed right now, and after her point, if she continues speaking continuously for like let's say 10 minutes, if she does not give anyone the chance, then her marks are reduced from topper marks to the lower marks. That's the thing in group discussion. तुम्ही जितकं कमी वेळेत आणि जितकं बरोबर बोलाल आणि इतरांना बोलायला संधी द्याल, दॅट इज समथिंग दॅट रिअली मॅटर्स. सो हे लक्षात घ्या. सो इन अ ग्रुप डिस्कशन ऑलवेज रिमेंबर, युअर मार्क्स आर डिपेंडेंट ऑन हाऊ अदर्स स्पीक अँड नॉट हाऊ यू स्पीक. इट्स टोटली डिफरंट फ्रॉम इलोक्युशन अँड डिबेट. इलोक्युशन अँड डिबेटमध्ये इतरांच्या परफॉर्मन्समुळे तुमचा परफॉर्मन्स डिपेंड करत नव्हता, बट इन दिस युअर परफॉर्मन्स डिपेंड्स ऑन अदर्स परफॉर्मन्स. की इफ यू लेट अदर्स स्पीक, इफ अ ग्रुप परफॉर्म्स रिअली वेल, then your marks are evaluated, then your performance is evaluated. So the next time or today also the group discussion that we'll be doing, you all will remember ki you will let everyone speak, you will listen to everyone's opinions, and after that you will and after listening to everyone's opinions, you will think of something that is important and you will be very clear to your points. Don't keep stretching your points. तुम्ही तुमचे मुद्दे, तुम्ही तुमचं म्हणणं खूप स्ट्रेच करत आहात. यू आर स्ट्रेचिंग व्हेरी मच टू अ पॉइंट दॅट आफ्टर अ पॉइंट यू रिअलाइज दॅट others didn't catch up with your opinion and you are the only one who was speaking something and it did not make sense to anyone. त्याने कोणालाच काही अर्थ लागला नाही. Then that is not the purpose of group discussion that I want you all to understand. So let's go towards our presentation for today. I'll be sharing my screen, just a minute. Alright, is this visible right now? Let's go. So welcome to today's 13th session, that is mastering the art of group discussions from talk to triumph. Just a second, give me 1 minute. Hello, hold it. Session चालू बोल पटकन. चालू बोल पटकन. हाँ ठीक है, थांब. Hello. Okay, sure. I hope my voice is clear. Just a minute. Thank you for excusing me. So yeah, mastering the art of group discussions from talk to triumph. Read this line very clearly. Not every loud voice wins. The clearest one does. प्रत्येक मोठा आणि प्रत्येक जड आवाज नेहमीच जिंकत नाही. द व्हॉइस दॅट इज क्लिअरेस्ट दॅट इज द व्हॉइस दॅट विन्स. सो क्लिअरेस्ट व्हॉइसेस जिंकते. सो ऑलवेज बी क्लिअर विथ युअर ओपिनियन्स. डोंट support your statements, support your arguments with unnecessary facts, unnecessary data that is not required. Be clear with what you want to say. So yeah, that is about group discussions, and today we'll be doing some really good activities. की ग्रुप डिस्कशनमध्ये आपली मतं आपण कशी मांडावी, what is something that is should be focused on, हे आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. So yeah, what is group discussion and why is it a super power? So why is it a super power ते आपण समजूच, बट ग्रुप डिस्कशन काय हे समजून घेणं पहिले फार महत्त्वाचं आहे.
a goal oriented group task or talk, let's say evaluating key skills. तर गोल ओरिएंटेड ग्रुप टॉक यामध्ये ॲट द एंड ऑफ द ग्रुप डिस्कशन, द गोल ऑफ द ग्रुप डिस्कशन इज टू टेस्ट यू ऑल, की तुम्ही वेन एव्हर यू स्पीक तुम्ही एकटे बोलताय की तुम्ही एका ग्रुपमध्ये बोलताय, अँड व्हाईल हॅव्हिंग अ कॉन्व्हर्सेशन इन अ ग्रुप, व्हॉट इज युअर रिॲक्शन, तुम्ही कसे आहात, व्हॉट इज युअर लेट्स से ओव्हरऑल प्रेझेन्स इन दॅट group discussion. So that is something that is really important. Where group discussions are used, if you go in UPSC uses group discussion as a skill to evaluate. MBA entrance exam, group discussion is used. Group discussion carries highest marks in MBA entrance exams and UPSC exams. Corporate hiring is something that we all want to go in. आपल्याला भविष्यामध्ये मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जायचं आहे. Let's say you want to serve in a company like Deloitte म्हणा, TCS म्हणा, let's say Google, Amazon. Their hiring process has group discussion. So once you pass their technical skills, if you cannot pass their group discussion, that time even after having so many great skills, you won't be offered admission. Yeah, so that is the thing. Next is college admissions. In all the college admissions, there is a major thing that you do. That is a group discussion activity. If you apply for any colleges, let's say in India, बाहेर पण apply केलं, तिथे कॉलेज ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये सुद्धा वापरला जातं. अँड नेक्स्ट इज टीम मीटिंग्स आणि ब्रेन स्टॉर्म्स. लेट्स से तुम्हाला एक प्रोजेक्ट कंप्लीट करायचा आहे, अँड इफ यू वॉन्ट टू कंप्लीट दॅट प्रोजेक्ट, so the first thing that you need to do is you need to underline overall structure of the program, overall structure of the project, and for that you need to have a very good communication with all the team members of your group discussion. So their team meetings मध्ये, brainstorming sessions मध्ये, that is something where group discussions are used. Now let's understand what core skills are assessed in group discussions. What is something that the recruiter म्हणा, the person who is taking the group discussions, who is moderating that, is trying to assess. So first is content and knowledge. So any group discussion without content and knowledge and without appropriate idea of the topic is completely baseless. That does not have any valid stance, it does not have any valid argument, any valid reason, and it is therefore not useful. So whenever you are talking about a topic, whenever you are expressing your opinions about a topic in a group setting, त्यावेळी त्या टॉपिकचं नॉलेज असणं, त्याचं कॉन्टेंट माहीत असणं इज समथिंग दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. नेक्स्ट इज क्लॅरिटी ऑफ थॉट. Clarity of thought means being clear with your opinions, being clear with the end goal of this discussion, and what you are seeking for yourself, what you are seeking for your clarity, what you are seeking for the conclusion of the group discussion. ती क्लॅरिटी असणं, की तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला नेमकं या ग्रुप डिस्कशनमधनं काय हवं आहे, तुम्हाला या ग्रुप डिस्कशनमध्ये नेमकं काय समजून घ्यायचं आहे, हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट इज ॲक्टिव्ह लिसनिंग. ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे फक्त स्वतःच बोलत राहिलात तर त्याचा काहीच फायदा नाही. लिसन टू अदर्स, व्हॉट इज समवन सेईंग, व्हॉट इज समवन पुटिंग इन. कारण समोरच्याचे आर्ग्युमेंट्स, समोरच्याचे पॉईंट्स कदाचित खूप इफेक्टिव्ह असू शकतात, अँड मे बी युअर पॉईंट्स आर नॉट दॅट गुड, सो यू ऑल्सो नीड टू कीप अप विथ दॅट. बट अगेन रिमेंबर, इट्स नॉट अ डिबेट, सो यू डू नॉट नीड टू डिबंक समवन एल्सेस आयडियाज. यू नीड टू पुट इन युअर आयडियाज, अँड यू ऑल्सो नीड टू रिस्पेक्ट others ideas as well. So active listening is something that is really important. And last is leadership potential. एका ग्रुप डिस्कशनला लीड करणं फार महत्त्वाचं असतं. इफ यू आर समवन हू इज जस्ट वेटिंग फॉर अदर्स, अँड त्यांचं बोलून झाल्यावरती जर गरज पडली तरच आम्ही बोलू, असा जर तुमचा ॲटिट्यूड असेल, देन सॉरी माय फ्रेंड, ग्रुप डिस्कशन इज नॉट फॉर यू. यू विल बी किक्ड आउट ऑफ द ग्रुप डिस्कशन इमिजिएटली. अँड दिस इज व्हेरी हार्श टू लिसन, बट येस, तुम्ही जर बोलू शकला नाही, इफ यू आर नॉट एबल टू लीड अ ग्रुप डिस्कशन, तुम्हाला कोणीच एंटरटेन करणार नाही, यू वोंट बी एंटरटेन. सो लिडरशिप पोटेन्शियल इज समथिंग दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. तुम्हाला ग्रुप डिस्कशन लीड करता आलं पाहिजे, स्वतः सुरुवात करता आली पाहिजे, शेवट तुम्हालाच करता आला पाहिजे, तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला तुमची मतं मांडता आली पाहिजे, आणि हे करताना इतरांच्या मुद्द्यांचा सुद्धा तुम्हाला रिस्पेक्ट करता आला पाहिजे. सो दॅट इज अ ग्रुप डिस्कशन. सो लेट्स से आता विल बी डुईंग अ स्मॉल ॲक्टिव्हिटी. इन दिस स्मॉल ॲक्टिव्हिटी वी विल बी हॅव्हिंग अ ग्रुप डिस्कशन. In this group discussion, we will be discussing about a topic. I will give you a topic and I will give you time to think about that topic. सगळ्यांनी विचार करा, and you won't be putting your opinions or let's say debate or arguments in it. तुम्ही तुमचे मुद्दे तिथे मांडणार आहात, and that points need to be very clear. तुम्हाला तुमचे मुद्दे क्लिअरली मांडावे लागतील, and we will have this discussion for 5 minutes, not more than that. So the topic is really simple. The topic is let's say इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन इन टुडेज टाइम्स. हा आपला टॉपिक आहे की वाय इज एज्युकेशन इम्पॉर्टंट, की हा आपला टॉपिक आहे. सो यू विल हॅव टू थिंक अबाउट इट. आय विल गिव्ह यू 5 minutes, ऑल ऑफ यू थिंक अबाउट इट. सो कोमल, आपला ग्रुप डिस्कशनचा टॉपिक आहे की
इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन इन टुडेज टाइम्स, आजच्या काळामध्ये शिक्षणाचे महत्त्व. सो या टॉपिकमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. तुमच्याकडे 3 मिनिट आहेत, आपण 5 मिनिटांचं डिस्कशन करणार आहोत. नॉट 3 मिनिट, यू हॅव 2 minutes टू थिंक अबाउट इट अँड आफ्टर दॅट वी विल स्टार्ट. आय विल बी द वन हू विल बी ओपनिंग दिस ग्रुप डिस्कशन. मी या ग्रुप डिस्कशनची ओपनिंग करेल आणि त्यानंतर प्रत्येकजण इंडिव्हिज्युअली त्यांचं जे मत आहे ते मांडतील. अगेन, एकाच बाजूने विचार करू नका. ग्रुप डिस्कशन इज नॉट अबाउट थिंकिंग इन अ लिनियर वे. यू विल हॅव टू थिंक अबाउट इट इन अ 3D पर्स्पेक्टिव्ह. प्रत्येक बाजूने विचार करा. थिंक अबाउट दी नेगेटिव्ह ॲस्पेक्ट्स, थिंक अबाउट दी पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट, थिंक अबाउट दी फ्युचर प्रॉस्पेक्ट्स, think about the past issues or the past thing that is there about this topic. So think about it in a very overall perspective. So and then try to put your opinions, आणि तुमचे ओपिनियन्स खूप क्लिअर असले पाहिजेत. डोंट लेट इट बी स्कॅटर्ड. खूप स्पेसिफिक बोला. डोंट वेस्ट युअर टाईम. So you have 2 minutes. It's 5:53. We will start at 5:55 and we will have this 5 minutes discussion. So everyone start preparing. हॅलो हॅलो, मम्मीला करा, पाठवा एक मिनिट. कुठं कुठं आहे ती बघा बरं. मी माझं सेशन चालू होतं, मी पाठवून दिलं. बैठी. ऑल राईट, चलो. जास्त टाईम वेस्ट न करता आजच्या डिस्कशनला आपण सुरुवात करूया. अगेन, द फ्लो इज व्हेरी क्लिअर. आय विल डिस्प्ले द नेम्स. माझ्यानंतर देर विल बी कोमल हू विल बी पुटिंग हर ओपिनियन. आफ्टर कोमल, मसीरा विल स्पीक. आफ्टर मसीरा, निशिका विल स्पीक. अँड आफ्टर निशिका, समद विल स्पीक. अँड दिस सायकल विल गो ऑन टिल 5 minutes. मी 5 मिनिटांचा टायमर लावलेला आहे. टिल 5 minutes वी नीड टू पुट इन आयडियाज. अँड शेवटच्या वेळी मी कोणाला तरी एकाला या ग्रुप डिस्कशनची समरी द्यायला लावेल. आय विल टेल एनीवन टू समराइज दिस ग्रुप डिस्कशन. सो सगळ्यांची मतं नीट ऐका. सगळेजण काय सांगताय, सगळेजण काय बोलताय, अँड द पर्सन हू विल बी speaking at the end will give a summary of this discussion that we had, and you all will be summarizing the opinions. So am I clear with the group setting for today? सगळ्यांना कळालंय? Okay. So let's start. I have started the timer. So thank you all of you for joining this group discussion. आजचा टॉपिक जो आहे, इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन इन टुडेज टाइम्स, दॅट इज शिक्षणाचे आजच्या काळातील महत्त्व. दिस टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इंडीड एज्युकेशन इज रिअली इम्पॉर्टंट इन टुडेज टाइम्स, because education can lead you to somewhere where you cannot even imagine without education. So let's say when you get into a university, you get a degree, and after a degree you learn skills that normally you won't be able to learn. Or let's say you come from a background that is not very educated. तुम्ही अशा बॅकग्राऊंडमधनं येता जिथे कोणी शिकलेलं नाही आहे, अँड वेन यू get educated, when you get a degree, and when you get a job, you're the first person who is leading that family, or let's say that area. So education is indeed important, and today's times education is the birthright. So people need education to prosper in their lives, to create a difference in their lives, to create a difference in society, and thus I genuinely think education important आहे आजच्या काळामध्ये. कोमल.
शिक्षणामुळे आज व्यक्तीला वेगवेगळ्या गोष्टींचे नॉलेज मिळते. ते त्यांच्या थ्रू आपले स्किल डेव्हलप करण्यास मदत होते. एज्युकेशनमुळे आपल्यात सेल्फ कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यास देखील मदत होते. मसीरा. First point is empowerment. Education helps in empowerment and empowerment. Second point, health and awareness. Because of education, we have health awareness, disease prevention, and cleanliness facts. Okay. निशिका. According to me, education is very important so that our critical thinking skills also increase with that. In many steps of our life, we need to think very critically about a certain thing. Without education, it's not possible. समद. समद. ओके. वैष्णवी. Education is the most important thing in our life. It improves our knowledge, skills, and develops the overall personality and attitude. It brings a great change in our life. It is the foundation of human development. It said that education is a third eye of human being. Education teaches us to be polite. When you are educated, you know when to speak and when to remain silent. Education is the most powerful weapon to change the world. Education brings happiness in our lives, and educated person always respected everywhere. People treat well him in the society. या डिस्कशनमध्ये मला खरंच आवडेल की पटलं की वैष्णवीने जे सांगितलं की शिक्षणाचं हे महत्त्व आहे, शिक्षणाने आयुष्य प्रॉस्पर होऊ शकतं. पण मित्रांनो मला हेही वाटतं की तुम्ही जर बघितलं असेल तर आजच्या काळामध्ये ओनली एज्युकेशन इज नॉट इम्पॉर्टंट बट क्वालिटी एज्युकेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट बिकॉज इफ वी सी अराउंड द सेटिंग ऑफ अराउंड आर लेट्स से आवर talukas, our districts, we have several schools, several colleges that provide fake education. Not fake education say, but education quality that is not at all good. So universities give degrees that are not valid. Schools just only take fees but they do not deliver quality education. So people are being looted in the name of education. So that is something that we also need to understand, that in today's times just education is not important. Education of good quality is also very very important, and that is something I think we all should consider. Next. शिक्षणामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास, विचार करण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची शक्ती वाढते आणि लोकांना समान संधी मिळते. Okay, Masira. Education helps people climb the social ladder, reducing poverty. Second, employment. Education helps people get more opportunities for employment in corporate sectors. Okay, next. मला महेश दादाचा पॉईंट खूप आवडला की क्वालिटी एज्युकेशन नाही भेटत आहे. आजकाल स्किल्सपेक्षा मार्क्सवरती जास्त लक्ष दिलं जातं. सो मला वाटतं की ते एक बाजूने चुकीचं आहे. ते आपल्याला इम्प्रूव्ह करायला पाहिजे, कारण एज्युकेशन इज नॉट जस्ट अबाउट मार्क्स अँड थिंग्स, इट्स अबाउट स्किल्स अँड द ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ अ स्टुडंट ऑर अ पर्सन. Samad. Samad. Vaishnavi. It is a ray of light in the darkness. It certainly is the hope for a good life. Education is the only thing that have no disadvantages. While getting education, you lose nothing. It is a single door, is a key to success. Okay. So now that we are towards the end of the time limit, so I will conclude this debate. And I really think that everyone, as everyone said, like Komal said, like Masira said, Nishika, Vaishnavi, how education can help us, change our social perspectives, change our social life. Let's say
go above the social ladder and be successful in our lives. But it is also important to understand that in today's times only education is not important, but accessing education in right way and quality way is also something that is really important. So towards the conclusion of this debate, education is indeed a key to survival. Education is the key to progress, but with that, getting that key from a right source and an authentic source is something that we need to look upon, and we hope in coming time we all will look towards it and we will take our steps towards it. So hereby we conclude our debate saying that education is important. With that, quality education is something that really matters in today's time. Okay, yeah, see, 5 मिनिटं कंप्लीट झाले आणि आपलं डिस्कशन संपलं. नाव इफ यू तुम्ही जर विचार केला या ग्रुप डिस्कशनमध्ये आपण सध्या काय केलं, आपण काय विचार करण्याचा प्रयत्न केला. द थॉट प्रोसेस वॉज रिली सिम्पल. टॉपिक खूप सिम्पल होता. व्हॉट इज द टॉपिक? एज्युकेशन इज इम्पॉर्टंट इन टुडेज टाइम्स. मी तुम्हाला परत सांगितलं की ग्रुप डिस्कशन इज नॉट जस्ट अबाउट एलोक्युशन अँड डिबेट. एलोक्युशनमध्ये तुम्ही दोन्ही साईडनी फारसा विचार करत नाही. इन डिबेट यू थिंक फ्रॉम वन साईड, बट इन ग्रुप डिस्कशन्स यू नीड टू कन्सिडर ऑल द प्रॉस्पेक्ट. म्हणजे तुम्हाला प्रत्येक बाजूने विचार करावा लागतो. सो दॅट टाईम यू नीड टू प्रेझेंट युअर आयडियाज इन अ मोर डायव्हर्स वे. मी सुरुवातीला शिक्षणाचं महत्त्व सांगितलं की त्याने जग कसं बदलू शकतं, पण मग सध्याच्या परिस्थितीमध्ये शिक्षणाची काय परिस्थिती झाली हे समजून घेण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर माझ्यानंतर बोलणाऱ्यांनी कदाचित असं एक्सपेक्टेड होतं की ज्या हिशोबाने मी बोललो, स्वतःचं मत मांडल्यानंतर कदाचित त्या पद्धतीचं थोडंसं त्यांचं काय मत आहे ते मांडणं एक्सपेक्टेड होतं. लेट्स से सुरुवातीला ज्यावेळी मी शिक्षणाचं महत्त्व सांगितलं, त्यानंतर कोमल बोलली, कोमलनेही ते सांगितलं, त्यानंतर मसिराने ते सांगितलं, नंतर देशिका होती, वैष्णवी होती. बट सेकंड टाईम ज्यावेळी माझं ओपिनियन मी चेंज केलं, त्यावेळी कदाचित कोमल तू एक्सपेक्टेड होतं तुझ्याकडनं की तू त्या टाईपमध्ये बोलायला हवं होतं. तू सुरुवातीचा तुझा पॉईंट मांडावा असं नाही की टॉपिक क्लिअर केलाच पाहिजे असं नाही. तो एकदा तुझ्याकडनं क्लिअर झाला होता. सो नेक्स्ट टाईम हे लक्षात ठेवायचं की वेन एव्हर यू आर स्पीकिंग, तुमच्या आधी कोण कोण बोलले आहेत अँड हॅव दे चेंज द मोड ऑफ द टॉपिक, हॅव दे चेंज समथिंग, हॅव दे इंट्रोड्यूस समथिंग दॅट इज डिफरंट. त्यांनी काहीतरी वेगळं बोललं आहे का, त्यांनी काहीतरी वेगळा विचार मांडला आहे का. इफ दे हॅव डन दॅट, त्याचा विचार करा अँड स्टिक टू दॅट म्हणजे त्याच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करा. त्याच्याशी तुम्ही अग्रीच करायला पाहिजे असं अजिबात नाही. म्हणजे कोमलने माझ्या सांगितलेल्या मताशी अग्री करायला पाहिजे असंही नाही. तिने तिचंही मत मांडलं जाऊ शकतं, बट जेव्हा कोमल माझ्या मताशी न मत मांडता ती वेगळंच मत मांडेल, त्यावेळी असं समजेल की कोमल इंटरॅक्ट करत नाहीये, कोमलला समजत नाहीये. तिथे तुमचे मार्क कमी होतात, तुमची क्रिटिकल थिंकिंग स्किल कमी मानली जाते. सो हॅव यू अंडरस्टूड की तुम्ही एकच गोष्ट करायची की लिसन टू द समवन हु इज प्रीडिसेसर टू यू. व्हॉट इज अ प्रीडिसेसर? जो तुमच्या आधी बोलून गेलेला आहे, अँड स्टिक टू हिज आयडियाज. तो नेमका काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्याने काहीतरी वेगळं इंट्रोड्यूस केलं का, डिड ही से समथिंग और डिड शी से समथिंग दॅट वॉज नॉट व्हेरी नॉर्मल, दॅट वॉज लेट्स से कॅटापुल्टिंग द टॉपिक टू अ डिफरंट डायमेन्शन. तो विचार करण्याचा प्रयत्न करा. अँड अगेन निशिका डिड अ व्हेरी राईट थिंग की शी अप्रिशिएटेड और शी टूक माय नेम, नॉट जस्ट बिकॉज आय फील गुड, बट इन ग्रुप डिस्कशन दिस शोज दॅट यू अक्नॉलेज समवन एल्स. तिने मला एक्नॉलेज केलं की महेशने असा पॉईंट मांडला. लर्न टू अक्नॉलेज ईच अदर्स. मी एंडमध्ये सुद्धा मी वैष्णवीला तुम्हाला सगळ्यांना अक्नॉलेज केलं. ग्रुप डिस्कशनमध्ये हे कळालं पाहिजे की तुम्ही एकटेच बोलत नव्हता, तुम्ही सगळ्यांची मतं ऐकत होता. यू वर लिसनिंग टू एव्हरी वन एल्सेस पॉईंट अँड देन यू वर पुटिंग युअर पॉईंट्स. सो दॅट इज समथिंग दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. दरवेळी प्रत्येकाचं नाव घ्यावं असंही नाही, बट ट्राय टू अक्नॉलेज दॅट पर्सन. लेट्स से की दिस फेलो डिबेटर ऑफ माइंड, दिस फेलो पार्टिसिपंट ऑफ माइंड, फेलो फ्रेंड ऑफ माइंड असं म्हणूनही चालू शकतं. बट लर्न टू अक्नॉलेज इच अदर. आणि डिबेटच्या शेवटी येत असताना जसं आज मी समरी दिली तसं तुम्हाला सगळ्यांना कन्क्ल्युजन देता आलं पाहिजे. अँड द कन्क्ल्युजन ऑफ ग्रुप डिस्कशन इज समथिंग दॅट इज जस्ट नॉट अ कन्क्ल्युजन ऑफ युअर ओपिनियन. फक्त तुमच्या मताचं कन्क्ल्युजन द्यावं असं नाही, सगळ्यांनी जे बोललंय त्याचं कन्क्ल्युजन इथे एक्सपेक्टेड आहे. सो तुम्हाला सगळ्यांचे पॉईंट्स क्लिअरली लक्षात पाहिजेत. सो आय होप तुम्हाला एक छोटीशी ग्रुप डिस्कशन ॲक्टिव्हिटी कळाली असेल. दिस वॉज अ बेसिक ॲक्टिव्हिटी दॅट वी डिड. त्यानंतर आपण काही मॉडेल्स शिकणार आहोत. दॅट मॉडेल्स आर रिअली इम्पॉर्टंट. त्यानंतर आपण एक फायनल ग्रुप डिस्कशन आज शेवटी घेऊ आणि त्या ग्रुप डिस्कशनमध्ये सगळ्यांनी बोलावं अशी माझी इच्छा आहे. सो या, लेट्स गो अहेड. चलो ना, फॉर अ ग्रेट ग्रुप डिस्कशन 4 स्टेजेस असतात मेन ग्रुप डिस्कशनची, आणि ते 4 स्टेज क्लिअर करण्यासाठी वी हॅव अ मॉडेल दॅट इज व्हेरी वाईडली यूज्ड, अ मॉडेल दॅट इज व्हेरी famous, that is used in all the major activities. That is a clear model. Clear मध्ये C stands for context, L stands for logic, E stands for engage, A stands for advance, R stands for recap. आता
दिस इज नॉट समथिंग दॅट यू विल डू अलोन. हे तुम्ही एकट्याने करायचं नाहीये, इट्स अ ग्रुप थिंग. सो ग्रुपमध्ये पहिली गोष्ट ग्रुप डिस्कशनमध्ये काय पाहिजे की कॉन्टेक्स्ट ऑफ द टॉपिक. मी सुरुवातीला बघा काय केलं, मी टॉपिक सांगितला होता पण मी तरी क्लिअर केला की आजचा आपला टॉपिक आहे की एज्युकेशनचं आजच्या काळामध्ये महत्त्व काय आहे. सो मी टॉपिकचा कॉन्टेक्स्ट दिला की टुडेज टाइम म्हणजे कोणता टाइम. टुडेज टाइम मीन्स 21st सेंचुरी. टुडेज टाइम मीन्स लेट 30s, सॉरी मिड 30s. वी आर इन मिड 30s राईट नाव. सो 2025 आता ऑलरेडी सुरू आहे. सो कॉन्टेक्स्ट मी एक्सप्लेन केला की टॉपिकचा कॉन्टेक्स्ट काय, ज्याने डिस्कशनचा जो टोन असतो म्हणजे आपल्याला काय विचार करायचा आहे, काय बोलायचं आहे, हे तिथे अटॅच केलं जातं. सो कॉन्टेक्स्ट फार महत्त्वाचं आहे. आता जर एखाद्याने कॉन्टेक्स्ट दिला तर कॉन्टेक्स्ट दिल्यानंतर त्याच्यानंतर जो बोलणारा आहे ही शुड गिव्ह सम लॉजिक. त्याने ग्रुप डिस्कशनमध्ये लॉजिक इंट्रोड्यूस केलं पाहिजे. लॉजिक इज समथिंग दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. म्हणजे फॅक्ट्स, डेटाज आणि एक्झाम्पल हे फार महत्त्वाचं असतं. एनी ग्रुप डिस्कशन दॅट इज ओपिनियन बेस्ड इज नॉट एट ऑल अ ग्रुप डिस्कशन. इट इज अ चाय पे चर्चा टाईप ऑफ थिंग. ती आपल्याला करायची नाही आहे. वी नीड टू डू अ फॉर्मल थिंग. सो लॉजिक इज समथिंग दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. अँड यू नो ते झाल्यानंतर एंगेज. आता लॉजिक प्रत्येकाने द्यायचं. ग्रुप डिस्कशनमध्ये प्रत्येकाने लॉजिक द्यायचं. कोमलने, मसिराने, लेट्स से निशिकाने, समदने, आपल्या वैष्णवीने. मी एखाद्याने कॉन्टेक्स्ट दिला तर त्याच्यानंतर प्रत्येकाने एक लॉजिक तरी दिलंच पाहिजे, एक उदाहरण दिलं पाहिजे, एक फॅक्ट दिला पाहिजे. अँड आफ्टर डुईंग दॅट यू शुड एंगेज विथ अदर्स. लेट्स से आपण एक डिस्कशन करतोय अबाउट एंटरटेनमेंट. वी आर टॉकिंग अबाउट मूवीज, दॅट हाऊ मूवीज हॅव चेंज्ड इन टुडेज टाइम्स. आणि वी आर हॅव्हिंग अ डिस्कशन. आफ्टर पुटिंग माय पॉईंट, आफ्टर एव्हरीवन हॅज गिवन अ लॉजिक, आय से की लाईक मसिराने माझ्या आधी एक पॉईंट मांडला होता रिगार्डिंग हाऊ मूवीज in 90s and 80s were and how they have changed in today's 2020s or 2030s. So I say ki Masira, as you said about let's say movies in 90s and 80s, I agree with your point and your point is really valid. But do you understand that today's landscape has changed? Because looking towards today's landscape, the resources that are available today were not available in those times. And that's why the diversification of content is also something that we also need to look upon. So I'm not criticizing Masira. मी मसिराचा पहिले पॉईंट अक्नॉलेज केला, दॅट इज आय एंगेज्ड विथ हर, आय अक्नॉलेज्ड हर. देन आय टोल्ड हर की आय अग्री विथ युअर ओपिनियन. इट्स नॉट रॉंग, इट्स नॉट इनव्हॅलिड. जर ते चुकीचं असेल तर ते इनव्हॅलिड सांगायला सुद्धा घाबरायचं नाही. पण इफ दॅट इज नॉट इनव्हॅलिड, दॅट इज समथिंग दॅट इज राईट, बट यू कॅन प्रूव्ह दॅट इट इज युअर पॉईंट इज मोर राईट दॅन हर पॉईंट. देन एंगेज करताना तुम्ही समोरच्याच्या मुद्द्याचं विश्लेषण करून तो बरोबर आहे पण त्याची परिस्थिती आजच्या काळामध्ये कशी आहे. So I told ki Masira, your point is good, but it is not very applicable in today's times because the resources that were available in that time were not much that is available today. म्हणजे आजच्या काळात खूप जास्त रिसोर्सेस अवेलेबल आहेत म्हणून डायव्हर्सिफिकेशन ऑफ कॉन्टेंट सोपं आहे. सो एंगेज विथ हर. मी तिला उत्तर द्यायला लावलं असं नाही, बट आय एंगेज विथ हर. त्याच्यावरती मसिरा प्रत्युत्तर देऊ शकते, शी कॅन आन्सर बॅक ऑल्सो, बट आय एम एंगेजिंग इन दॅट डिबेट. सो दिस शोज टू द मॉडरेटर, जो मॉडरेट करतो डिबेटला, त्याला कळतं ग्रुप डिस्कशनला की हा जो व्यक्ती आहे हा स्वतः तर मुद्दे मांडतोच आहे पण तो इतरांचे मुद्दे सुद्धा ऐकतोय आणि इतरांसोबत डिस्कशन सुद्धा करतोय. सो दॅट इज एंगेजिंग ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट इज ॲडव्हान्स. ॲडव्हान्स म्हणजे स्वतःचे मुद्दे पुढे नेणं अँड यू नो टू पुश अ डेप्थ और टू पुश समथिंग दॅट इज ॲडव्हान्सिंग द कॉन्व्हर्सेशन ऑर द डिस्कोर्स अँड समटाईम्स टू पोलाइटली डिसअग्री. म्हणजे आता समजा एखादी चर्चा सुरू आहे फक्त मूवीजबद्दल, आपण एखाद्या नॉर्मल मूवीविषयी बोलतोय पण आता मला तो टॉपिक थोडा डेप्थला न्यायचा आहे, मला त्या टॉपिकविषयी खूप जास्त नॉलेज आहे. सो आय वॉन्ट टू कॅरी दॅट टॉपिक इन टू वास्ट डेप्थ. सो मी काय करेल, तो टॉपिक थोडासा पुश करेल, मी थोडंसं नवीन इंट्रोड्यूस करेल. सो आय विल इंट्रोड्यूस समथिंग दॅट इज डिफरंट, दॅट इज रिलेटेड टू टॉपिक बट दॅट इज ॲडव्हान्स. सो त्याने काय होईल, ग्रुप डिस्कशनमध्ये एक नवीन टर्न येईल आणि नवीन टर्न आल्यावरती सगळ्यांना त्याविषयी पुन्हा विचार करावा लागेल. अँड दॅट विल शो की मी ग्रुप डिस्कशनला फक्त लिमिट करत नाही आहे. आय एम नॉट समवन हू इज लिमिटिंग द ग्रुप डिस्कशन, but I'm trying to advance the group discussion by saying something, by putting in something that is valid, that is related to topic, that can change the topic of group discussion very intellectually. And sometimes I can disagree politely also. सगळी मतं ऐकल्यानंतर सगळ्यांसोबत डिसअग्री केलं तरी चालतं, बट दॅट टू पोलाइटली. सो पोलाइट डिसअग्रीमेंट इज समथिंग दॅट इज नीडेड इन ग्रुप डिस्कशन्स. सो ॲडव्हान्स करता आलं पाहिजे. अँड लास्टली टू रिकॅप. सो रिकॅप करणं फार महत्त्वाचं आहे की तुम्हाला समराईज करता आलं पाहिजे. See, the main skill in group discussion that you all need to learn is summarizing everyone's opinions. प्रत्येकाने काय मत मांडलं, प्रत्येकाने काय मुद्दे मांडले, त्याचं जर तुम्ही समरी देऊ शकत असाल तर दॅट इज रिअली गुड. सो रिकॅप ऑफ दॅट दॅट डिस्कशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याची एक प्रो टिप लक्षात ठेवा की वेन एव्हर यू आर हॅव्हिंग अ ग्रुप डिस्कशन, आपण काय करतो, आपण इतक्या आयडियाज घेऊन येतो, वी ब्रिंग सो मच पॉईंट्स दॅट वी आर नॉट एबल टू पुट इन ऑल द पॉईंट्स इन टाईम. सो दॅट टाईम प्रो टिप इज 3 सॉलिड काम पॉईंट्स. सो तुमच्याकडे 3च मुद्दे पाहिजे.
choose only 3 points and present those 3 points in a very calm manner without rushing those points. म्हणजे खूप घाई गडबडीमध्ये अति जास्त मुद्दे मांडण्यापेक्षा 3च मुद्दे मांडा, बट लेट दॅट 3 पॉइंट्स बी व्हेरी व्हेरी क्लिअर. ते खूप क्लिअर पाहिजे अँड दॅट विल हेल्प यू विन अ डिबेट और सॉरी अ ग्रुप डिस्कशन, ज्यामध्ये खूप जास्त तुम्हाला बोलायचं नाही, खूप कमी बोलायचं, 3च मुद्दे द्यायचे, बट दोज 3 पॉइंट्स आर व्हेरी व्हेरी क्लिअर, व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग इन देअर डेटा, इन देअर आयडियाज, सो दॅट कॅन हेल्प यू. सो दिस इज द क्लिअर मॉडेल, दॅट इज कॉन्टेक्स्ट. पहिले यू नीड टू सेट द कॉन्टेक्स्ट की व्हॉट इज द टॉपिक अँड वाय आर वी डिस्कसिंग अबाउट इट. सो दॅट इज सेट द डिस्कशन टोन, तो कॉन्टेक्स्ट सेट केला. देन एव्हरीवन पुट्स इन लॉजिक, की तुमचं लॉजिक म्हणजे काय, की फॅक्ट्स आणि एक्झाम्पल. तुमच्या टॉपिकला प्रूव्ह करणारे काही फॅक्ट्स आणि लॉजिक्स आहे का, एक्झाम्पल्स आहेत का, ते सांगा. देन एंगेज, सगळ्यांसोबत एंगेज करा. जस्ट डू नॉट एंगेज विथ युअर ओन ओपिनियन. फक्त स्वतःचं बोलून गप्प बसू नका. मी पुन्हा सांगतोय, तुम्ही स्वतः बोलून गप्प बसला, कोमल जर स्वतः बोलून गप्प बसली तर मी तिला एकही मार्क देणार नाही. बट इफ कोमल गोज लाईक की मला हे वाटतं, बट आय ऑल्सो वुड लाईक टू लिसन व्हॉट मसिरा थिंक्स अबाउट इट. आय ऑल्सो वुड लाईक टू थिंक की मसिरा म्हणा, निशिका म्हणा, आपल्या वैष्णवीला म्हणा, समजल्याविषयी काय वाटतं. असं जर तिने एंगेज करण्याचा प्रयत्न केला, इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न केला अदर्सला, तर आय विल थिंक की दॅट शी इज अ लीडर बिकॉज शी वॉन्ट्स टू लिसन एव्हरीवन्स ओपिनियन्स. सो दॅट इज समथिंग दॅट विल गेन हर अटेन्शन अँड मार्क्स एज वेल. आणि ॲडव्हान्स, की जेवढी तुम्हाला वाटेल की टॉपिक खूप साधा होतोय, एकाच ठिकाणी टॉपिकचं डिस्कशन चालतंय आणि तुम्हाला त्या टॉपिकविषयी काहीतरी चांगलं अजून माहिती आहे. सो सी, आपलं डिस्कशन सुरुवातीच्या डिस्कशनमध्ये काय झालं होतं की एज्युकेशनचा इम्पॉर्टन्स, बट मला माहित होतं की मला टॉपिकचा हा ॲस्पेक्ट सुद्धा माहिती आहे. सो मी पुश केलं डेप्थ, आणि माझ्या डेप्थला पुश केल्यामुळं, मी टॉपिकचा मोड चेंज केल्यामुळं मग निशिकाला सुद्धा काहीतरी पटलं, निशिकाला काहीतरी सुचलं. सो तिने तिच्या हिशोबाने सुद्धा पॉईंट मांडला. सो ॲडव्हान्स सुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे, आणि समटाईम्स यू कॅन पोलाइटली डिसअग्री ॲज वेल. अँड अगेन रिकॅप इज समथिंग दॅट इज रिली इम्पॉर्टंट. पुढच्या डिस्कशनमध्ये मी रिकॅप करणार नाही आहे, मी सगळ्यांचा रिकॅप घेणार आहे. आय वॉन्ट एव्हरीवन टू समराईज. सो पुढचं जे डिस्कशन होईल त्यामध्ये सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, अँड एव्हरीवन विल फॉलो दिस क्लिअर मॉडेल. आजच आपण एक डिस्कशन करणार आहोत विच विल बी फायनल डिस्कशन. इन दॅट यू नीड टू अंडरस्टँड दिस मॉडेल, कॉन्टेक्स्ट, लॉजिक, एंगेज, ॲडव्हान्स अँड रिकॅप. चलो लेट्स गो अहेड. नाव टेक्निक्स अँड प्रो यूज, हे फार तुम्ही वापरलेच पाहिजे असंही नाही, बट हे नॉर्मल आपले टेक्निक्स आहे ज्या वापरल्या जातात ग्रुप डिस्कशनमध्ये. दॅट इज स्पियर टेक्निक. स्पियर टेक्निक काय आहे की सिच्युएशन काय आहे टॉपिकची, ती सिच्युएशन सांगा. देन व्हॉट इज दिस प्रॉब्लेम अराउंड दॅट सिच्युएशन, तो सिच्युएशनचा प्रॉब्लेम सांगा. त्या प्रॉब्लेममुळे इफेक्ट काय होतो तो इफेक्ट सांगा. अँड आफ्टर गिव्हिंग द इफेक्ट त्याचे अल्टरनेटिव्स काही आहेत का, व्हॉट इज लेट्स से द ऑल्टरनेटिव्ह फॉर दॅट टॉपिक, आणि त्याचं रिकमेंडेशन, तुमचं रिकमेंडेशन काय आहे हे तुम्हाला मांडता आलं पाहिजे. दिस इज द नॉर्मल टेक्निक दॅट इज फॉलोड. स्पियर टेक्निक इज नॉट व्हेरी कन्फ्युजिंग, इट्स व्हेरी सिम्पल, की यू नीड टू बी क्लिअर विथ द सिच्युएशन, की सिच्युएशन काय आहे. देन यू नीड टू बी क्लिअर विथ द प्रॉब्लेम दॅट सिच्युएशन इज क्रिएटिंग. त्यानंतर त्या प्रॉब्लेमचा इफेक्ट काय होतोय, अँड आफ्टर टेलिंग द इफेक्ट व्हॉट आर द अल्टरनेटिव्स दॅट यू कॅन गिव्ह, and after giving the alternatives, after thinking about the alternatives, what is the final recommendation that you can give about the group discussion. That is really important. This can really be followed in all the techniques. Just a second. Okay. Then next is the star method. स्टार मेथड काय आहे, सिच्युएशन, टास्क, ॲक्शन, रिझल्ट. हे आपण आधी शिकलोय. हे फार नाही की एक सिच्युएशन सांगायची, अँड सिच्युएशन सांगितल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक टास्क सांगायची की टास्क काय असेल. टास्क म्हणजे काय माहिती का, बेसिकली लेट्स से आपण काहीतरी डिस्कशन करतो, वी आर डिस्कसिंग अबाउट लेट्स से आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्सची तुम्ही सिच्युएशन सांगितली, अँड आफ्टर टेलिंग इन द सिच्युएशन यू आर गिव्हिंग अ टास्क. अ टास्क इज समथिंग दॅट इज दॅट ऑल नीड टू डू और वी ऑल नीड टू थिंक अबाउट. मी सगळ्यांना विचार करण्यासाठी एक टास्क दिली, अँड आफ्टर गिव्हिंग दोज टास्क मी सगळ्यांना सांगितलं की चलो लेट्स थिंक अबाउट दी ॲक्शन्स, की या ॲक्शन्स काय घेऊ शकतो आपण या टास्कविषयी. आणि एक मिनिट, हू इज कॉलिंग, जस्ट अ सेकंड, आय एम गेटिंग कॉल्स. हॅलो. ओके, सॉरी. सो स्टार मेथड. ओडा लूप खूप सिम्पल आहे. ओडा लूप इज नॉट व्हेरी टफ. इट्स ऑब्झर्व, ओरिएंट, डिसाईड अँड ॲक्ट. म्हणजे पहिले ऑब्झर्व करा डिस्कशनमध्ये नेमकं काय सुरू आहे. ओरिएंट म्हणजे अबाईड बाय समथिंग दॅट इज बीइंग डिस्कस्ड. डिसाईड व्हॉट यू वॉन्ट टू स्पीक. आणि ॲक्ट. CLL प्रिन्सिपल्स पण सिम्पल आहेत, कॉन्टेंट, लिसनिंग आणि लिडरशिप. आता हे तुम्हाला मी ओव्हरऑल सांगितलं. तुमचं एक उदाहरण घेऊन मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. लेट्स से वी आर हॅव्हिंग अ डिस्कशन अँड आय वॉन्ट टू यूज अ स्पियर टेक्निक. सो
वी आर हॅव्हिंग डिस्कशन. आता आपण एज्युकेशन सिस्टम विषयीच बोलू. वाय एज्युकेशन इज इम्पॉर्टंट. लेट्स से मला टॉपिकचं मी एक सिच्युएशन एक्सप्लेन केली. लेट्स से वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट इंडियन एज्युकेशन सिस्टम अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा, डिजिटलायझेशन म्हणा. वी वॉन्ट टू डिस्कस समथिंग अबाउट रिगार्डिंग दिस. सो द सिच्युएशन म्हणजे काय की यू नीड टू डिस्क्राईब द कॉन्टेक्स्ट. कॉन्टेक्स्ट काय आहे, वाय वी नीड टू डिस्कस अबाउट दिस. सो लेट्स से आय ब्रिंग इन द सिच्युएशन की Indian education system is evolving with digital tools. So this is the situation that I have given. Now after that I want to introduce the problem ki problem nemka काय आहे. However, rural areas lack access to, let's say, consistent internet. They lack access to infrastructure. That is the problem की situation मी सांगितली की एज्युकेशन सिस्टम इज इव्हॉल्विंग विथ डिजिटल टूल्स. मी प्रॉब्लेम सांगितला की रुरल एरियाजमध्ये कन्सिस्टंट इंटरनेट नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. दिस वॉज अ प्रॉब्लेम विथ दिस सिच्युएशन. अँड व्हॉट इज द इफेक्ट दॅट दिस प्रॉब्लेम इज हॅव्हिंग. इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळे त्याचा इफेक्ट काय होतोय, दिस वायडन्स द लर्निंग गॅप बिटवीन रुरल अँड अर्बन स्टुडंट्स. त्यामुळे होतंय काय की जे शहरामध्ये राहणारी मुलं आहेत आणि जे ग्रामीण भागामध्ये राहणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये जो एक लर्निंग गॅप क्रिएट होतोय तो या प्रॉब्लेममुळे क्रिएट होतोय. देन व्हॉट आर द अल्टरनेटिव्स फॉर दिस. सो लेट्स से कम्युनिटी लर्निंग हब्स म्हणा, लो कॉस्ट टॅबलेट म्हणा, किंवा ऑफलाईन ॲपही आहेत, ट्युशन्स, एक्स्ट्रा ट्युशन्स आहेत. हाही एक ऑल्टरनेटिव्ह आहे टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. सो मी काय अल्टरनेटिव्ह दिला की कम्युनिटी लर्निंग हब जे आपल्याकडे आता सध्या इंट्रोड्यूस केले जात आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये. लो कॉस्ट टॅबलेट्स म्हणाल, टॅबलेट्स पण गव्हर्नमेंटकडनं दिली जातात. ऑफलाईन ॲप्स हेल्प करू शकता, कम्युनिटी ड्रिव्हन क्लासेस हेल्प करू शकता, एक्स्ट्रा ट्युशन्स हेल्प करू शकता. सो मी हे अल्टरनेटिव्स दिले. मी सांगितलं नाही हेच करा, आय गेव अल्टरनेटिव्स. सो मी एक सिच्युएशन सांगितली, मी त्या अराउंड एक प्रॉब्लेम सांगितला, त्या प्रॉब्लेममुळे इफेक्ट काय क्रिएट होतोय तो सांगितला. आय गेव अल्टरनेटिव्ह. अँड लास्ट वॉज रेकमेंडेशन. रेकमेंडेशन इज समथिंग दॅट इज रिअली रिअली इम्पॉर्टंट. सो माझं फायनल रेकमेंडेशन काय असेल की वी नीड टू बी लेस डिपेंडेंट ऑन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस अँड इंटरनेट सिस्टम्स. लेट्स ट्राय टू ब्रिंग समथिंग दॅट इज न्यू. समजा आपण सोलार सिस्टमवरती किंवा सोलार पॉवर्ड लर्निंग सेंटर्स जे आहेत जे सस्टेनेबल पण आहेत अँड दॅट आर व्हेरी वाईडली युज्ड इन states like Rajasthan, that is also something that can be recommended to everyone. So setting up solar powered plants or learning centers is something that is a sustainable option. So मी काय केलं, स्पियर टेक्निकमध्ये एक सिच्युएशन सांगितली, त्याच्या अराउंड मी एक प्रॉब्लेम सांगितला. आय गेव अ इफेक्ट दॅट दिस प्रॉब्लेम इज क्रिएटिंग अँड द ऑल्टरनेटिव्स दॅट वी नीड टू थिंक अबाउट फॉर द प्रॉब्लेम अँड रेकमेंडेशन की फायनली आफ्टर दॅट वॉट आय थिंक. सो दॅट इज समथिंग दॅट इज रिअली रिअली इम्पॉर्टंट. नाव ओके, स्टार मेथड. एक मिनिट, वर खाली झालंय का? ओके, या. आता स्टार मेथड इज रिअली सिम्पल की तुम्हाला ज्यावेळी प्रॅक्टिकल इंटरव्ह्यूजमध्ये म्हणा, ग्रुप डिस्कशन्समध्ये, इफ यू वॉन्ट टू गिव्ह सम पर्सनल एक्झाम्पल, तुम्हाला जर पर्सनल एक्झाम्पल देऊन काहीतरी एक्सप्लेन करायचं असेल, दॅट टाइम स्टार मेथड कॅन बी व्हेरी इझिली यूज्ड. लेट्स से सिच्युएशनमध्ये सीन सेट करा. सेट अ सीन की व्हॉट इज द सीन दॅट यू वॉन्ट टू शो एव्हरीवन. सो let's say I am talking about a project of mine. मी माझ्या कॉलेजच्या, we are talking about something about projects that we did in our college and I am talking about my project. मी माझ्या प्रोजेक्ट विषयी बोलतोय. So I said की during my project in college project, let's say school project on waste management, on cleanliness, this was a situation. So मी माझी सिच्युएशन सांगितली की मी माझ्या कॉलेजच्या प्रोजेक्ट विषयी बोलतोय. दिस वॉज अ सिच्युएशन. नाव टास्क सांगायची मला. सो टास्क काय होती, म्हणजे तुमचा रोल काय होता त्यामध्ये, व्हॉट इज युअर रोल, दॅट इज द टास्क. सो देन आय हॅड अ टीम दॅट आय हॅड टू लीड अ 5 member टीम टू प्रपोज अ सस्टेनेबल सोल्युशन. मला 5 जणांची एक टीम लीड करायची होती टू ऑफर अ सस्टेनेबल सोल्युशन. सो दिस वॉज द टास्क दॅट आय वॉज गिवन. नाव ॲक्शन. नाव दिस वॉज माय टास्क, बट व्हॉट वॉज द ॲक्शन दॅट आय टूक फॉर दिस टास्क. सो तुम्ही नेमकं काय केलं हे समजून घेणं फार गरजेचं आहे. सो देन आय सेड की वी कंडक्टेड सर्वेज, फील्ड सर्वेज, वी डिसाइड अ प्रोटोटाइप, लेट्स से. We presented our solution to our college authorities. We presented our idea to municipality म्हणा, to all the authorities, those who were responsible for this project. So we presented this to them. So this was action that I told. And result, शेवटी result is simple. तुम्हाला outcome सांगायचा. So then I said and the outcome was really good, that our model or our project was selected for second round. Then it was implemented in taluka level. Then it was selected for district level. So star method मध्ये तुम्ही काय केलं की तुम्ही बेसिक तुमचं एक पर्सनल उदाहरण दिलं, तुम्ही सिच्युएशन सेट केली, यू सेट द सीन फॉर द डिस्कशन, देन यू टोल द टास्क की व्हॉट वॉज युअर रोल, तुम्ही त्यावरती ॲक्शन काय घेतली अँड देन द रिझल्ट फॉर दॅट. सो दिस इज द स्टार मेथड. आता ओडा लूप. सो ओडा लूप इज रिअली इझी.
पहिली गोष्ट ना, ओडा लूप कुठे वापरला तो, दिस इज समथिंग दॅट यू आर गोइंग टू यूज व्हेरी व्हेरी ऑफन. मे बी स्पियर टेक्निक तुम्ही वापरणार नाही, स्टार टेक्निक तुम्ही वापरणार नाही, यू विल बी युझिंग ओडा लूप्स व्हेरी व्हेरी ऑफन. का? बिकॉज ओडा लूप इज समथिंग दॅट डिमांड्स फास्ट अँड अनालिटिकल थिंकिंग. एक्सेप्ट लेट्स से हे कुठेही जास्त वापरलं जातं. लेट्स से यू आर हॅव्हिंग अ ग्रुप डिस्कशन अबाउट अ टॉपिक दॅट इज रिअली रिअली डायनॅमिक. डायनॅमिक टॉपिक म्हणजे ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन फिक्स नाही आहे, ज्याच्यामध्ये खूप डेटा आहे, विच हॅज वास्ट अमाऊंट ऑफ डेटा, विच हॅज म्हणजे तुम्ही डिस्कशन करत असताना सुद्धा ज्याच्यामध्ये कंटिन्युअस काहीतरी चेंज होत आहेत, असे टॉपिक डायनॅमिक टॉपिक्स असतात आणि त्याच्याविषयी तुम्हाला ज्यावेळी बोलायचं असेल त्यावेळी यू नीड टू यूज दिस ओडा लूप. सो लेट्स से तुम्ही यू आर डिस्कसिंग समथिंग अबाउट करंट अफेअर्स ऑफ कंट्री. करंट अफेअर्स म्हणजे लेट्स से अबाउट इंडियाज वॉर विथ पाकिस्तान म्हणा, लेट्स से यू आर टॉकिंग अबाउट रशियाज वॉर विथ युक्रेन. सो दिस आर द टॉपिक्स दॅट आर डायनॅमिक, कारण त्याच्यामध्ये काही ना काही होत आहे. सो at that time ODA loop is something that is really important. So ODA loop मध्ये O stands for observe, O stands for orient, D stands for decide and A stands for act. So O म्हणजे observe, की what is happening, काय होतंय नेमकं, what is happening around you, ते ऑब्झर्व करा त्या ग्रुप डिस्कशनमध्ये. सो लेट्स से तुमचं डिस्कशन चालू आहे अबाउट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड गव्हर्नमेंट अँड हाऊ गव्हर्नमेंट इज डिसाइडिंग टू डू इट अबाउट आर्टिफिशियल इंटेलिजन्स. सो what is happening? So you observe that group discussion is going on and you put in a point with observe ki the government has just launched a new AI policy or artificial intelligence policy. So you observe that. Now orient म्हणजे you need to analyze your observation. So तुमचा ऑब्झर्वेशन जे आहे ते अनालाइज करा, इंटरप्रेट द फॅक्ट्स. जे फॅक्ट्स सांगितले गेले, जे बोललं जात आहे ते ओरिएंट करण्याचा प्रयत्न करा. ओरिएंट मीन्स व्हेरी सिम्पल, टू अनालाइज और टू इंटरप्रेट फॅक्ट्स. So you can say that ki this new policy is trying to balance innovation with ethical concerns, with moral concerns. So observe kartana you observed ki there is a policy that government has introduced, and while orienting you told that this is a policy that is trying to balance innovation with ethical concerns and moral concerns. So you observe that and then you try to interpret that. That means you oriented that. Then you decide म्हणजे हे ऑब्झर्व केल्यानंतर, हे अनालाइज केल्यानंतर, इंटरप्रेट केल्यानंतर तुम्ही डिसाईड काय करताय, तुम्हाला काय फर्मली वाटतंय. दॅट इज आय अँड तुम्ही ते मांडताना तुम्ही बोलू शकता की अँड सो आय टोटली बिलीव्ह दॅट इट्स टाइम टू मूव्ह, बट वी नीड टू इम्प्लिमेंट दिस आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हेरी स्ट्रिक्टली ऑल्सो. सो तुम्ही काय म्हटलं की आपलं आजचा जो टाइम आहे त्यामध्ये आपल्याला हे करायचं गरजेचं आहे. दिस पॉलिसी इज रिअली इम्पॉर्टंट, बट इट्स इम्प्लिमेंटेशन इज समथिंग दॅट वी नीड टू डू व्हेरी स्ट्रिक्टली. सो इम्प्लिमेंटेशन इज समथिंग दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. सो यू डिसाइडेड दॅट. या अँड नाव लास्ट इज ॲक्ट. ॲक्ट म्हणजे तुमचं ओपिनियन. ॲक्ट म्हणजे तुम्ही काहीतरी करायलाच हवंच नाही, बट युअर ओपिनियन ॲट दी एंड. जसं इथे रेकमेंडेशन होतं, जसं हे ॲक्ट म्हणजे तेच आहे. ॲक्ट इज लाईक रिकमेंडेशन ओनली, बट व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट इट. सो लेट्स से की मला काय वाटतं की वेन गव्हर्नमेंट हॅज ब्रॉट इन अ पॉलिसी अबाउट AI, गव्हर्नमेंटमध्ये प्रत्येक जणांनाच AI एवढं समजेल असं नाही, बिकॉज अवर गव्हर्नमेंट इज मोस्टली रन बाय पीपल दूज हू आर इन देअर मिड 70s, मिड 60s, बिकॉज दे हॅव नॉट बीन व्हेरी न्यू टू द टेक्नॉलॉजी, राईट. सो दे might not know what AI actually is and what its potential is. So I think we should train the regulators, those who are regulating this policy. जी पॉलिसी ज्यांनी काढली आपण त्यांना रेग्युलेट करू शकतो. अँड हेन्स वी शुड प्रमोट डिजिटल लिटरसी टू सपोर्ट इट. आपण डिजिटल लिटरसी कॅम्पेन, सो टू मेक पीपल लिटरेट अबाउट डिजिटल कॅम्पेन्स, लेट्स से आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे करण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. सो ओडा लूप तुम्ही काय वापरलं. दिस टॉपिक वॉज नॉट इझी, इट वॉज अ करंट अफेअर रिलेटेड टॉपिक. तुम्ही ऑब्झर्व केलं, तुम्ही ओरिएंट केलं. ओरिएंट म्हणजे जे तुम्ही ऑब्झर्व केलंय ते तुम्ही इंटरप्रेट करण्याचा प्रयत्न केला, अनालाइज करण्याचा प्रयत्न केला की त्याचे पडसाद नेमके काय असू शकतात, त्याचा इम्पॅक्ट काय असू शकतो, ते तुम्ही ओरिएंट केलं. देन यू डिसाइडेड समथिंग फॉर युअर सेल्फ अँड देन यू ॲक्टेड अपॉन इट. ॲक्टेड म्हणजे तुम्ही तुमचं ओपिनियन प्रेझेंट केलं. सो दिस वॉज ओडा लूप. लास्ट इज व्हेरी सिम्पल, CLL प्रिन्सिपल्स. CLL प्रिन्सिपल्स म्हणजे काय की कम्युनिकेशन बिहेवियर जे आहे ग्रुप सेटिंगमध्ये ते चेक करण्यासाठी, तुमचं लिडरशिप चेक करण्यासाठी, तुमची प्रेझेन्स चेक करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. इट्स नॉट अ टेक्निक, इट्स प्रिन्सिपल्स दॅट यू नीड टू कीप इन माइंड वाईल डुईंग एनी ग्रुप डिस्कशन. कॉन्टेंट फार महत्त्वाचं आहे. कॉन्टेंट म्हणजे काय की स्पीक विथ सबस्टन्स अँड रेलेव्हन्स. तुमच्याकडे असे मुद्दे पाहिजे जे स्ट्रॉंग आहेत, जे हलके फुलके नाही आहेत आणि जे रेलेव्हंट आहे आजच्या टाईमला. सो फक्त जस्ट ते म्हणता ना की डोंट जस्ट टॉक टू टॉक, म्हणजे बोलण्यासाठी बोलू नका. एव्हरी सेंटेन्स शुड ॲड अ व्हॅल्यू, एव्हरी सेंटेन्स शुड ॲड सम काइंड ऑफ अ मिनिंग टू द डिस्कशन ऑर डिस्कोर्स. सो कॉन्टेंट फार महत्त्वाचं आहे. लिसनिंग इज ॲक्टिव्ह लिसनिंग. ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे काय, लोकांना ऐका, शो मॅच्युरिटी, उद्धटपणा दाखवू नका, बालिशपणा दाखवू नका, सगळ्यांची मतं ऐका. दॅट इज समथिंग दॅट इज रिअली इम्पॉर्टंट.
सो ॲक्टिव्ह लिस्निंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो दॅट इज तुम्ही सगळ्यांची जोवर मतं ऐकत नाही ना, सी ॲट दी एंड मी तुम्हाला एकच सजेशन देईल. आय हॅव डन ऑलमोस्ट 15 to 20 group discussions in my life. Last was for a company that I was interviewed. Again, it was for a post also that I was selected for. So in that, one thing I was really appreciated for was not my leadership skills. मी खूप चांगलं बोलू शकतो, मला माझे मुद्दे मांडता येऊ शकतात, हे मला माहिती आहे. बट the way I was engaging with people in the conversation, the way I was listening to them, and then the way I was focusing to their opinion, that was something that was really appreciated by the panel that was interviewing me. So listening skills are really really important. And last is leadership. After listening to everyone, you need to steer the discussion gracefully. So summarize your opinions, bridge the arguments, or bring the quieter members in. So mala distay in group discussion is that Masira is very quiet, let's say Komal is very quiet. So if I just keep speaking on their behalf, that will not fetch me points. So if I try to bring them in, if I try to involve Masira and Komal, that will show that I am someone who focuses on collaborativeness or collaboration. So that will give me points. So सगळ्यांना इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करा. So this was basically spear technique, star method, OODA loop and CLL principles. Am I clear with this? If anyone has any doubt, you can ask me. I can also explain again also. मला काही प्रॉब्लेम नाही एक्सप्लेन करायला. चलो. Again, now types of group discussion and how to ace each. So group discussion चे थोडेसे टाईप असतात. Let's say factual. Factual म्हणजे असे group discussions that are related to the topics of general knowledge and current affairs and society, politics म्हणा, ज्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली अपडेटेड राहणं महत्त्वाचं असतं. अँड देअर यू नीड टू स्ट्रक्चर युअर थॉट्स, जिथे तुम्हाला तुमचे थॉट्स स्ट्रक्चर करता आले पाहिजे. सो फॅक्च्युअल ग्रुप डिस्कशन्समध्ये यू नीड टू कंटिन्युअसली स्टे अपडेटेड. तुम्हाला न्यूज वाचता आल्या पाहिजे, तुम्हाला नेमकं काय सुरू आहे. लेट्स से तुम्हाला ज्यावेळी टाईम दिला जातो रिसर्च करण्यासाठी, त्यावेळी त्या टॉपिकच्या रिलेटेड करंट काय सुरू आहे ते लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. सो फॅक्च्युअल डिस्कशन इज दॅट. ॲबस्ट्रॅक्ट. ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे काय माहिती का, मेटाफर्स ऑर रिफ्लेक्शन. म्हणजे सी फर्स्ट लव्ह हॅपन्स ओनली वन्स, असं जर कोणी तुम्हाला टॉपिक दिलं याविषयी तुम्हाला डिस्कशन करायचं आहे, या टॉपिकमध्ये तुम्ही काही डेटा काढाल का, तुमच्याकडे काही उदाहरणं आहेत का, काही स्टॅटिस्टिक्स आहेत का, अजिबात नाही. इट्स अ ॲबस्ट्रॅक्ट टॉपिक. तुमची तुलना तुम्हाला करावी लागेल. देअर यू नीड टू यूज फिगर्स ऑफ स्पीच, रिफ्लेक्शन. सो दीज टॉपिक्स आर नॉट जनरली गिवन, बट बेटर टू बी प्रिपेअर्ड फॉर दिस. तुम्हाला असे टॉपिक्स कधी येणार नाही, बट हुकून चुकून कधी तुम्हाला आयुष्यामध्ये तुमच्या इमोशनल स्किल्स चेक करायला कोणत्या कंपनीने ठरवलं, लेट्स से, and that is really possible in coming times, because I think in coming times our efficiency is not what is going to distinguish us from artificial intelligence. Our emotional quotient, that is something that will be distinguishing us. So maybe we can have group discussions about topics that are not very familiar to AI, not as of now, कारण emotions इतके familiar नाही आहेत AI ला. So maybe abstract group discussions फार use केले जातील, where metaphors will be used to give you topics, let's say about love म्हणा, about discussions, about trust, about faith, about your ideas. So abstract group discussions येऊ शकतात. सो त्याची तयारी केलेली चांगली. अगेन केस बेस्ड ग्रुप डिस्कशन म्हणजे तुमच्यासमोर एक प्रॉब्लेम ठेवला जातो. लेट्स से तुमच्याकडे कंपनी आहे, XYZ कंपनी, आणि त्या XYZ कंपनीमध्ये इतके प्रॉफिट होतोय, पण इतका प्रॉफिट झाल्यानंतर सुद्धा त्या कंपनीच्या अकाउंटमध्ये पैसे उरत नाही आहेत. सो दिस इज अ केस दॅट यू आर हॅव. असा एक प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे की लेट्स से देर इज अ कंपनी XYZ कंपनी, दॅट कंपनी इज अर्निंग इन करोड्स एव्हरी इयर, but even after company earning in crores, that company is not profitable, or that company does not have solid money in their bank. त्यांच्या बँकमध्ये पैसे सुरत नाही. सो असा काहीतरी प्रॉब्लेम होतोय. सो यू आर टोल्ड टू स्टडी दॅट केस अँड देन डिस्कस अबाउट इट, अँड आफ्टर डिस्कसिंग कम टू अ कंक्लुजन की नेमका काय प्रॉब्लेम होतोय. सो असे केस बेस्ड डिस्कशन्स होतात. अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया जो MBA एंट्रन्सेसमध्ये आणि जो मोठमोठ्या बँकांच्या, लेट्स से रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, लेट्स से ऑल द SBI या बँकांच्या इंटरव्ह्यूमध्ये हे केस बेस्ड डिस्कशन फार होतं. सो दिस इज समथिंग इफ यू वॉन्ट टू गो इन टू कॉर्पोरेट सेक्टर म्हणा, then you will be talked about, you will be given this topic that is case based discussion, where you will be explained a case and you will have to be speaking about it. Last is controversial. म्हणजे तुम्हाला कधी कधी तुमचं नेचर चेक करण्यासाठी, इफ यू आर व्हायलंट, इफ यू आर व्हेरी कोलॅबोरेटिव्ह, हे चेक करण्यासाठी असे टॉपिक्स दिले जातील जे टॉपिक्स कॉन्ट्रोवर्शियल आहे. लेट्स से टॉपिक अबाउट युअर रिलिजियस बिलीव्स, टॉपिक्स अबाउट युअर फॅमिली, टॉपिक्स अबाउट युअर पर्सनल फिलिंग्स, त्याविषयी तुम्हाला बोलायला लावलं जाऊ शकतं.
तिथे त्यांना एक्सपेक्टेड असतं की चेक करायचं इफ दिस टॉपिक इज अनकम्फर्टेबल फॉर यू, इफ दिस टॉपिक इज नॉट कम्फर्टेबल फॉर यू, इट इज मेकिंग यू अनकम्फर्टेबल, तुम्ही त्यावेळी कसे रिॲक्ट करताय. सो ऑलवेज रिमेंबर, तुम्हाला डिबेटमध्ये कसाही टॉपिक यू विल स्टे काम अँड युअर टोन विल बी ऑलवेज न्यूट्रल. द मोमेंट यू एक्सीड दिस, द डिबेट इज गॉन फ्रॉम हँड, तुमची डिस्कशन तुमच्या हातातून गेली. सॉरी मी खूप डिबेट रिपीट करतो, ते चुकून माझ्या डोक्यातच बसून गेले ते आता, बट डिस्कशन डिबेट त्याचं होऊनच जातं. सो कॉन्ट्रोवर्शियलमध्ये तुम्हाला असा एक टॉपिक दिला जातो, त्या टॉपिकमध्ये लेट्स से तुम्हाला एक्सपेक्टेड असतं त्या टॉपिकमधनं काहीतरी आउटकम यावं, हे एक्सपेक्टेड नसतं. तुम्ही कसं रिॲक्ट करता त्या टॉपिकला हे एक्सपेक्टेड असतं. आणि तुम्हाला असे टॉपिक कळून जातं की हे कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक्स आहे. लेट्स से कोणी कोणते कपडे घालावे आणि कोणते कपडे घालू नये असं जर टॉपिक असेल, अँड दॅट्स अ कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक बिकॉज एव्हरीवन हॅज व्हॅलिड पॉईंट्स, बट इट्स अ कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक. तुम्ही काहीतरी बोललं तर कोणाला ते हर्ट करणार आहे. अशा वेळी तुम्ही काम राहून न्यूट्रल राहून बोलू शकताय का, हे चेक करण्यासाठी केलं जातं. सो दीज आर द टाइप्स ऑफ ग्रुप डिस्कशन दॅट आर नॉर्मली कंडक्टेड. लेट्स से आता तुम्हाला असा टॉपिक दिला, नाव दिस इज ॲबस्ट्रॅक्ट, रेड इज डेड. आता यावरती तुम्हाला जर डिस्कशन करायला लावलं तर तुम्ही पहिले अंदाजच लावत बसाल की रेड इज डेड म्हणजे काय. सो रेड म्हणजे काय, रेड इज द कलर ऑफ ब्लड, राईट. सो यू नीड टू इंटरप्रेट दॅट की रेड इज द कलर ऑफ ब्लड. सो मे बी इट मे बी टॉकिंग अबाउट लेट्स से अ वॉर. रेड इज ऑल्सो साइन ऑफ डेंजर, तुम्हाला माहित असेल तर एव्हरी डेंजर साइन इज इन रेड. सो लेट्स से ज्यावेळी आपल्याकडे टेम्परेचर्स डिनोट केले जातात, वेन एव्हर टेम्परेचर्स आर डिनोटेड टू बी व्हेरी हाय, लेट्स से वेन द टेम्परेचर्स क्रॉस 50 डिग्री, so these temperatures are denoted in a very सो टेम्परेचर आपल्याकडे तुम्ही बघितलं असेल तर जर टेम्परेचर 20-30 डिग्रीच्या खाली असेल तर इट इज शोन इन ग्रीन, बट इफ इट एक्सीड्स अबाव 50 इट इज शोन इन रेड. सो रेड इज डेड म्हणजे तुम्ही यू कॅन सेट द कॉन्टेक्स्ट एनिवेअर, तुम्ही या टॉपिकचं डिस्कशन कुठेही नेऊ शकता. सो यू कॅन टॉक अबाउट इमोशन्स म्हणा. रेड इज डेड म्हणजे इफ यू फॉल इन लव्ह देन युअर करिअर इज डेड असं आपण म्हणू शकतो. नो, दॅट इज नॉट ट्रू, बट इट कॅन बी टेकन इन कन्सिडरेशन. सो लेट्स से वॉर म्हणा, डेंजर म्हणा, क्लायमेट म्हणा. सो दिस कॅन बी टेकन इन टू कन्सिडरेशन इन एनी ॲस्पेक्ट. सो यू जस्ट नीड टू एक्सप्लोर युअर आयडियाज. So if you do that, it will be really good. So yeah, let's go ahead. Let's not waste more time. You're already on this. Again, now this is really important. तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ॲडव्हान्स ट्रिक्स आणि वोकॅबलरी आर्सेनल काय आहे. एंट्री फ्रेजेस, whenever you start with a group discussion, your entry phrases are really important. तुम्ही सुरुवात कशी करताय. So let's say, let me initiate the discussion by. आता ग्रुप डिस्कशन बऱ्याचदा इंग्लिशमध्येच होणार आहे. सो हे इंग्लिशमध्ये इथे वाक्य आहेत. दिस इज समथिंग दॅट कॅन बी शोन टू मेक अ एंट्री इन अ ग्रुप डिस्कशन की लेट मी इनिशिएट द डिस्कशन बाय टेलिंग येस एज्युकेशन इज really important in today's times because at the end we all need to succeed and earn money, and in today's times the most efficient way to earn money is by getting an education and getting a job. So that's why education is important. So मी initiate केलं. Now if I'm not initiating the discussion but I want to start this by taking someone else's opinion in consideration, I will say ki here is how I view this topic or here is how I think about this topic. So entry phrases हे आहेत, हे तुम्ही वापरू शकता. It is not compulsory that you should use this, totally your choice. This is entry phrases. Connectors, आता connectors हे महत्त्वाचे आहे. I appreciate your point but here is what I think about it. मी तुझा पॉईंट अप्रिशिएट करतो. So I appreciate Masira's point but here is what I think about it. बिल्डिंग अपॉन व्हॉट कोमल हॅज सेड, दिस इज माय थॉट. सो हे कनेक्टर्स आहेत कनेक्ट करण्यासाठी एका ओपिनियनला दुसऱ्या ओपिनियनने, जेणेकरून ग्रुप डिस्कशनमध्ये फ्लो क्रिएट होतो. सो कनेक्टर्स, आय अप्रिशिएट युअर पॉईंट बट देन यू पुट इन समथिंग दॅट इज इम्पॉर्टंट. बिल्डिंग अपॉन दॅट म्हणजे एखाद्या टॉपिकवरती आपली आयडिया हे करणं. आणि क्लोजर्स म्हणजे समरी देणं. सो टू समराइज द डिस्कशन or we have आणि एंडला असंही म्हणू शकतो की वी हॅव एक्सप्लोर्ड सेव्हरल अँगल्स ऑफ द टॉपिक अँड लेट्स व्रॅप अप द टॉपिक बाय दिस. सो जो कोणी समरी देईल त्यांनी लक्षात ठेवायचं टू समराइज द टॉपिक कमिंग टुवर्ड्स द कन्क्ल्युजन ऑफ द टॉपिक, जे इथं लिहिलेलं नाही पण मी सांगतोय, कमिंग टुवर्ड्स द कन्क्ल्युजन ऑफ द टॉपिक. आणि शेवटी वी हॅव एक्सप्लोर्ड सेव्हरल अँगल्स ऑफ द टॉपिक, लेट्स व्रॅप अप दिस ग्रुप डिस्कशन बाय सेईंग, असं म्हणून तुम्ही तुमचं ग्रुप डिस्कशन संपवू शकता. दॅट इज क्लोजिंग द आर्ग्युमेंट, युअर डिस्कशन. आता सिक्रेट सॉस काय की टॅग अदर्स बाय नेम, कोणाचं तरी नाव घेणं फार महत्त्वाचं आहे. दॅट शोज की तुम्ही त्यांचं मत ऐकलेलं आहे. सो टेक पीपल्स नेम बाय अड्रेसिंग देम बाय देअर नेम. आता इथे आपण ऑनलाईन सेटिंगमध्ये आहोत, सो वी कांट मेंटेन आय कॉन्टॅक्ट, बट वेन एव्हर यू विल बी डुईंग इट इन फिजिकल
मेंटेन आय कॉन्टॅक्ट अँड हॅव अ सॉफ्ट टोन. आणि फिलर वर्ड्स अवॉइड करा. मी फिलर वर्ड्सच्या जागी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही लँग्वेजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं इन ॲडिशन टू दिस म्हणा, गोईंग अहेड म्हणा, हे असे शब्द वापरून तुम्ही फिलर वर्ड्स वापरू शकता. फिलर वर्ड्स म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, मला असं जे आपण करत होते फिलर वर्ड्स आहेत. सो हे अवॉइड करून तुम्ही पुढे जाऊ शकता. सो एंट्री फ्रेजेस आपण लक्षात घेतले की लेट मी इनिशिएट द ग्रुप डिस्कशन बाय, हे एक एंट्री फ्रेज झालं. हिअर इज हाऊ आय व्ह्यू दिस ॲज माय ओपिनियन. कनेक्टर्स म्हणजे एका ओपिनियनला दुसऱ्या ओपिनियनला कनेक्ट करताना आय अप्रिशिएट युअर पॉईंट बट वॉट एव्हर आय थिंक अबाउट दिस इज असं. देन बिल्डिंग अपॉन दॅट थॉट. क्लोजर्स टू समराईज, वी हॅव एक्सप्लोर्ड सेव्हरल अँगल्स, लेट्स ब्रॅप. सो आणि सिक्रेट सॉसमध्ये हे तुम्हाला माहितीच आहे, एकमेकांचं नाव घेऊन पुढे जायचं. लेट्स गो अहेड. हां, फन रोल बेस्ड ग्रुप डिस्कशन ॲक्टिव्हिटी. आता जस्ट अ सेकंड. ओके, आता ग्रुप डिस्कशनमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना ॲस्पेक्ट सांगितले, काही मेजर ॲस्पेक्ट. इनिशिएटर कोण असतो? द पर्सन हू स्टार्ट्स द डिस्कशन. बरोबर, तुम्ही एक डिस्कशन स्टार्ट केलं. लेट्स से द सायकल इज स्टार्टिंग फ्रॉम हिअर. लेट्स से मसिरा हॅज इनिशिएटेड द डिस्कशन अबाउट लेट्स से क्लायमेट चेंज. शी हॅज स्टार्टेड द डिस्कशन अबाउट क्लायमेट चेंज. देन कम्स द डेव्हिल्स ॲडव्होकेट. डेव्हिल्स ॲडव्होकेट म्हणजे कोण? की मसिराने जो पॉईंट मांडला तिच्या पर्स्पेक्टिव्हला, तिच्या आयडियाला चॅलेंज करणारा डेव्हिल्स ॲडव्होकेट असतो. इट्स अ टर्मिनॉलॉजी दॅट इज यूज्ड इन नॉर्मल सेटिंग्स. बट ग्रुप डिस्कशनमध्ये काय महत्त्वाचं आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सो इनिशिएटर, देन देयर इज अ डेव्हिल्स ॲडव्होकेट हू चॅलेंजेस द पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे ज्याने कोणी ग्रुप डिस्कशन इनिशिएट केलं आहे तो इनिशिएट करणारा एक व्यक्ती. फक्त मसिराचेच ओपिनियन्स इनिशिएट केलेले पॉईंट्स आपण खोडावे असंही नाही. सगळ्यांनी बोलून झाल्यानंतरही आपण पर्स्पेक्टिव्ह चॅलेंज करू शकतो. सो नॉर्मल ग्रुप डिस्कशनमध्ये जे पर्स्पेक्टिव्ह चालले आहेत, लेट्स से आपण काय बोलतोय, आपण बोलतोय लव्हबद्दल. वी आर टॉकिंग अबाउट दॅट अरेंज मॅरेज इज गुड. आपल्या डिस्कशनचा टॉपिक आहे अरेंज मॅरेज, लव्ह मॅरेज. सगळेजण अरेंज मॅरेजचे फायदे सांगताय. बट हिअर कम्स समवन हू इज डेव्हिल्स ॲडव्होकेट. तो चॅलेंज करतो की नो, लव्ह मॅरेज इज नॉट एट ऑल गुड. दिस इज समथिंग दॅट आय बिलीव्ह. दिस आर द फॅक्ट्स, दिस इज द डेटा अँड दॅट्स वाय आय बिलीव्ह दिस. सो डेव्हिल्स ॲडव्होकेट जो पर्स्पेक्टिव्ह चॅलेंज करतो, जे करंटली लोक विचार करताय, ज्याच्यावरती लोकांना विश्वास बसतोय, जो तो चॅलेंज करतो, तो असतो डेव्हिल्स ॲडव्होकेट. नेक्स्ट इज डेटा मास्टर. डेटा मास्टर म्हणजे काय? जो ग्रुप डिस्कशनमध्ये फॅक्ट्स देतो, जो फिगर्स देतो, जो आकडेवारी देतो, जो फक्त ओपिनियन सांगत नाही, जो फक्त रेटारेटी करायची म्हणून ते करत नाही, जो कोणाची मतं फक्त अडवत नाही, तर तो फॅक्ट्स देतो, डेटा देतो, माहिती देतो. सो समवन हू गिव्स डेटा. सो हू इज अ डेटा मास्टर. नेक्स्ट इज डिप्लोमॅट. डिप्लोमॅट म्हणजे काय? की जो ग्रुप डिस्कशनमध्ये सगळ्यांच्या मतांचा समन्वय राखतो. म्हणजे फक्त स्वतःची मतं कशी खरी आहेत हे समजून सांगण्यापेक्षा, जस्ट टू प्रूव्ह युअर ओन opinions, you just don't force your opinions or push your opinions, but you also consider everyone else's opinion and you act as a diplomat of group discussion. So let's say I am the diplomat, then I go like ki, yes, I totally agree with Masira's opinion, I agree with Nishika's opinion also, and I agree with Komal's opinion also. Their opinions have several factors that are really considerable and we also need to think about this aspect as well. मी तिघांचाही काय म्हणता ना राग पत्कारला नाही, तिघांनाही मी चुकीचं ठरवलं नाही, त्यांच्या मताचा सन्मान राखला, पण त्यासोबत मी माझं काहीतरी मतही मांडलं. सो दिस इज द डिप्लोमॅट. अँड लास्ट इज समरायझर, जो सगळे मुद्दे समराईज करतो. सो हे ग्रुप डिस्कशनची ॲक्टिव्हिटी की प्रत्येकाचा रोल काय असतो. मी असं म्हणत नाही की प्रत्येकाने एकच रोल घ्यायचा. हे सगळे रोल तुम्हाला घेता आले पाहिजे. यू नीड टू बी द इनिशिएटर ऑफ द डिस्कशन. बऱ्याचदा तुम्हाला इनिशिएट करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळेल असंही नाही. यू नीड टू बी डेव्हिल्स ॲडव्होकेट, त्यानंतर डेटा मास्टर म्हणा, डिप्लोमॅट म्हणा, समरायझर म्हणा. सो दीज आर द रोल्स दॅट वी ऑल नीड टू परफॉर्म. हे सगळे रोल्स तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे बिकॉज यू डोंट नो व्हॉट रोल यू विल गेट. सो यू नीड टू बी व्हेरी क्लिअर की वेअर यू स्टँड इन दिस ग्रुप डिस्कशन. याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? इट टीचेस अ डायव्हर्सिटी ऑफ कॉन्ट्रीब्युशन, स्ट्रक्चर अँड ॲड्स फन. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे एखाद्या ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करणं का महत्त्वाचं आहे ते तुम्हाला त्याचं महत्त्व शिकवतं. इट टीचेस यू स्ट्रक्चर, हाऊ स्ट्रक्चर इज इम्पॉर्टंट, अँड इट ॲड्स फन. So always remember, group discussion is all about this: initiating the conversation, then challenging the normal perspectives, then data mastery, then providing statistical figures, diplomacy, and finally summarizing. So yeah, this is the fun role based group discussion activity. Next is Fireball 3D games. This is not something that we'll do because this is a emoji debate जे आपल्याला वेळ लागेल खूप and we don't have that much time. Let's go ahead. Now, psychology of winning debates or group sorry यार मी debates का म्हणतो, I don't know.
लेट मी डिक्लटर माय माइंड राईट नाव. सायकोलॉजी ऑफ विनिंग ग्रुप डिस्कशन्स. आता आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की व्हॉट इज द जज एक्सपेक्टिंग फ्रॉम यू. तुमच्याकडनं काय एक्सपेक्ट केलं जात आहे. फर्स्टली बॅलन्स्ड डिमिनर. डिमिनर म्हणजे युअर ओव्हरऑल ॲक्टिव्हिटी, युअर ओव्हरऑल नेचर अँड युअर ओव्हरऑल प्रेझन्स इन दॅट डिबेट. डिबेट नाही, ग्रुप डिस्कशन. ते किती बॅलन्स आहे. यू नीड टू बी असर्टिव्ह बट विथ ह्युमिलिटी. म्हणजे काय, इफ आय डिसअग्री विथ लेट्स से निशिकाज पॉइंट, I need to be assertive with that, but I don't need to disrespect Nishika. So let's say we are having a discussion about art of dance, and Nishika said something that dance cannot be learned in a day. It needs talent from birth. So I say ki firstly I respect Nishika's opinion. That might come from some of the experience that she has had, but I strongly disagree that one cannot inherit the art of dance by practicing, because there are several figures. Let's say Pandit Birju Maharaj, who was not born in a dancing family, but he learned this art over years. And I agree that maybe Nishika might know someone who has not seen people with such kind of abilities. That's why her opinion is very confined. But I also think that this is really important, and Nishika needs to explore this angle as well. मी निशिकाला हे नाही केलं, म्हणजे तिला असं कॉर्नर नाही करण्याचा प्रयत्न केला. मी अग्री केलं की मे बी तिचं ओपिनियन तसं असू शकतं, मे बी कारण तिने जास्त अजून उदाहरणं बघितली नाही आहेत. पण मी तिला माझंही उदाहरण सांगितलं की असं असं आहे आणि तिचं मत त्यामुळे चुकीचं आहे. सो असर्टिव्हनेस विथ ह्युमिलिटी समथिंग दॅट इज रिअली इम्पॉर्टंट, अँड जजेस व्हॅल्यू दॅट. नेक्स्ट इज ॲक्टिव्ह एंगेजमेंट. लिसन टू पीपल अँड रेफर टू अदर्स. आय रेफर टू समद, आय रेफर टू वैष्णवी, आय रेफर टू कोमल. मी रेफर केलं की वैष्णवीने खूप छान पॉईंट मांडला, पण त्या पॉईंटसोबत मला अजून काहीतरी ॲड करायचं आहे की तिने जे मत मांडलं त्याला अजून एक गोष्ट आपल्याला लक्षात घेणे गरजेची आहे, जेणेकरून लिसनिंग कॅपॅसिटी तुमची दिसते आणि तुम्ही इतरांना सुद्धा महत्त्व देता हेही दिसतं. सो ॲक्टिव्ह एंगेजमेंट इज समथिंग दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. अँड लास्टली स्ट्रक्चर्ड कॉन्टेंट. युअर आयडियाज नीड टू बी रिअली क्लिअर. तुमच्या आयडियाज जर क्लिअर नसतील तर तुम्हाला खूप वेळ लागेल अँड यू विल बी वेस्टिंग टाईम इन ग्रुप डिस्कशन. So structured content and time management, that is the most important aspect. So time management फार important आहे. So you need to speak in time. खूप जास्त वेळ घालवायचा नाही. Nobody should speak more than 1 minute in a group discussion at one time. म्हणजे you get many chances. Let's say if the group discussion time limit is for 30 minutes, you might get 3 to 4 chances to speak, because everyone the group discussion has around 6 to 7 members. So you may get 3 to 4 chances, but in each chance तुम्ही 1 मिनिटाच्या वर जास्त बोलायचं नाही. Keep your arguments very clear, your opinion very clear and very concise in 1 minute. 1 मिनिटातच तुमचे मुद्दे सगळे मांडले पाहिजे. Don't add unnecessary stuff that is not related to the group discussion. जे ग्रुप डिस्कशनला गरजेचं नाहीये ते बाजूला काढा. हे बघा, 80% of top MBA GDs scorers spoke only 3 to 4 times. म्हणजे खूप जास्त वेळ लोक बोलत नाही, ते 3 ते 4च वेळा बोलतात, बट दे ॲड क्लिअर अँड रेलेव्हंट व्हॅल्यू. सो ती महत्त्वाची गोष्ट आहे. ना एक ट्रिक मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला की तुम्ही 3च मुद्दे बोला. यू गिव्ह 3 पॉईंट्स ओनली. डोंट गिव्ह एक्स्ट्रा कॉन्टेंट, जस्ट गिव्ह 3 आयडियाज दॅट आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो तुम्ही काय कराल, ग्रुप डिस्कशनच्या आधी एका पानावरती यू विल राईट 3 कीवर्ड्स दॅट यू वॉन्ट इन दिस स्टेटमेंट. सो तुमच्या फर्स्ट चान्समध्ये तुम्हाला 3 कीवर्ड्स तुमच्या समोर लिहायचे, जे ग्रुप डिस्कशनच्या त्या आर्ग्युमेंटमध्ये, ज्या प्रेझेंटेशनमध्ये, ज्या ओपिनियनमध्ये तुम्ही बोलणार आहात तेव्हा त्यामध्ये आले पाहिजे. आणि तुम्हाला 4 चान्स मिळाले तर 4 वेळा तुम्हाला असे 3 कीवर्ड्स लिहायचे आहेत जे तुमच्या ओपिनियनमध्ये आले पाहिजे, जेणेकरून तुमचं ओपिनियन खूप व्हॅल्यूड वाटेल, खूप क्लिअर वाटेल आणि खूप कन्साईज वाटेल. सो दिस इज द सायकोलॉजी ऑफ विनिंग ग्रुप डिस्कशन्स. ॲट दी एंड ही थिअरी आहे. तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घेता आली पाहिजे. If you are someone who respects everyone's opinions, who respects people's values, who respects their opinions, then you can win a group discussion, but you need to be an active listener. So your balanced demeanor with assertiveness. Assertiveness is important, with humility. लोकांचं ऐकणं, referring to them, respecting them and appreciating them for their points. And again structured content. तुमच्या आयडियाज क्लिअर असणं आणि वेळेचा वेळेवर वापर करणं, अति वेळ घालवणं नाही आणि कमी वेळ बोलणं नाही. तुम्ही कमी वेळ जरी बोललात ना तरी तुम्हाला व्हॅल्यू दिली जाणार नाही. तुम्ही 1-2 सेंटेन्सेसमध्येच तुमचं ओपिनियन जर समअप केलं तर लोक म्हणतील की याचं कंटेंटच संपलंय, सो याला मार्कच द्यायला नको. सो तो तुमच्यासोबत प्रॉब्लेम होऊ शकतो. सो स्ट्रक्चर्ड कॉन्टेंट इज रिअली इम्पॉर्टंट. अँड वाईल स्टार्टिंग एनी ग्रुप डिस्कशन 3 कीवर्ड्स आर रिअली इम्पॉर्टंट. ते 3 कीवर्ड्स तुम्ही लिहायचे. सो दिस इज अबाउट दी सायकोलॉजी ऑफ विनिंग ग्रुप डिस्कशन्स. नाव
आफ्टर लिसनिंग टू दिस, आफ्टर समिंग अप दिस डिस्कशनच्या स्किल्स आपण ज्या सगळ्या शिकल्या आज, जे काही आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, वी कम टुवर्ड्स दी एंड ऑफ द ग्रुप डिस्कशन सेशन. आणि एंड आपण करणार आहोत एका ग्रुप डिस्कशन ॲक्टिव्हिटीने. आता मी तुम्हाला इतका वेळ जे समजवलं, पहिल्या डिस्कशनला तुम्हाला मी एक बेसिक आयडिया दिली होती, त्यानंतर आपण काही मॉडेल्स शिकलो, त्यानंतर आपण काही आयडिया समजून घेतल्या, त्यानंतर आपण बरंच काही एक्सप्लोर केलं, बरेचसे अँगल समजून घेतले. नाव जे आपण डिस्कशन करणार आहोत, दॅट डिस्कशन विल बी ऑफ 7 minutes. 7 minutesमध्ये आय विल बी दी वन हू विल बी इंट्रोड्युसिंग ऑर इनिशिएटिंग द डिस्कशन. अँड मी कुणाला सुद्धा काय म्हणता ना ग्रुप डिस्कशन एंड करायला लावू शकतो, कुणाला सुद्धा. सो समरी सगळ्यांनी तयार करायची, सगळ्यांचे ओपिनियन लक्षात ठेवायचे. यू विल हॅव टू समराइज द ग्रुप डिस्कशन. सो आर यू रेडी फॉर दिस ॲक्टिव्हिटी? ओके. सो मी एक टॉपिक काढतो, 1 minute फक्त. कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता, नो प्रॉब्लेम. ओके. तुमच्या ग्रुप आय विल स्टॉप शेअरिंग द स्क्रीन सो दॅट वी कॅन स्टार्ट विथ दिस. ओके. एम आय क्लिअर? सगळ्यांना दिसतोय मी सगळ्यांना? ओके. तुमच्या ग्रुप डिस्कशनचा टॉपिक आहे, इज ऑनलाईन एज्युकेशन बेटर दॅन ऑफलाईन एज्युकेशन? इज ऑनलाईन एज्युकेशन बेटर दॅन ऑफलाईन एज्युकेशन? सगळ्यांना टॉपिक कळाला आहे? हॅलो महेश, परत एकदा सांग ना, आवाज नाही. ओके. इज ऑनलाईन एज्युकेशन बेटर दॅन ऑफलाईन एज्युकेशन? ऑनलाईन एज्युकेशन ऑफलाईन शिक्षणापेक्षा चांगलं आहे का, बेटर आहे का? ऑनलाईन शिक्षण ऑफलाईन शिक्षणापेक्षा बेटर आहे का, चांगलं आहे का? सो इज ऑनलाईन एज्युकेशन बेटर दॅन ऑफलाईन एज्युकेशन? दिस इज द टॉपिक ऑफ आवर टुडेज ग्रुप डिस्कशन. जस्ट अ मिनिट, कोणीतरी लिव्ह केलं आहे मीटिंग. डिड समवन लिव्ह? ओके, चालेल, काय हरकत नाही. 6 मेंबर तर आहेतच आय गेस, 4. ओके, परिणामी नाही आहे. एनिवेज, सो दिस इज द टॉपिक, इज ऑनलाईन एज्युकेशन बेटर दॅन ऑफलाईन एज्युकेशन? यू हॅव 3 minutes. आय विल गिव्ह यू 3 minutes. आय वॉन्ट सॉलिड कॉन्टेंट. हलकं फुलकं मला एक्सपेक्टेड नाही आहे आफ्टर लिसनिंग टू एव्हरी ग्रुप डिस्कशन स्किल जी तुम्ही दिली. आणि प्लीज तुमचे ओपिनियन्स स्ट्रिक्ट असू द्या. डोंट यूज ChatGPT ऑर एनी अदर प्लॅटफॉर्म्स. कारण मला कळतं, मी जरी बोलत नसलो ना, सी तुम्हाला वाटत असेल इफ आय एम नॉट स्पीकिंग, इफ आय एम नॉट पॉइंटिंग आउट, मला माहिती आहे सगळ्यांच्या कॅपॅसिटीज अँड आय नो हू कॅन स्पीक. सो ते लक्षात घ्या. आणि एक लक्षात घ्या की आय वॉन्ट यू ऑल टू थिंक इन 360 degree पर्स्पेक्टिव्ह, जो मी तुम्हाला सांगितला आहे. सो जस्ट डोंट स्टिक बाय वन साईड ऑफ द टॉपिक. सगळ्या बाजूने विचार करा अँड जे आपण सगळं लक्षात घेतलं ते लक्षात घ्या. आय विल बी द वन हू विल बी इंट्रोड्युसिंग द टॉपिक अँड सेटिंग द टोन ऑफ डिस्कशन, दॅट इज इनिशिएटिंग द डिस्कशन. आफ्टर मी कोमल विल स्पीक, कोमल नंतर मसिरा बोलेल, आफ्टर मसिरा निशिका विल स्पीक, आफ्टर निशिका समद विल स्पीक, आणि समदच्या नंतर वैष्णवी बोलेल. आणि प्लीज डोंट लेट मी से नेक्स्ट कोमल शांत बसली की कोमल नंतर लगेच मसिराने बोललं पाहिजे. वेन मसिरा स्टॉप्स, मसिरानंतर लगेच निशिकाने माईक अनम्यूट केला पाहिजे, निशिकानंतर लगेच समदने अनम्यूट केला पाहिजे. फ्लो डिस्टर्ब झाला पाहिजे नाही. सो एम आय क्लिअर विथ दिस? समद बोलल्यानंतर लगेच वैष्णवी बोलेल. एम आय क्लिअर विथ दिस? अँड 6 minutes, ॲट 6 minutes म्हणजे 1 minute ज्यावेळी उरेल, 1 मिनिटाला मी एक सिम्बॉल देईल. दॅट मीन्स वी आर अबाउट टू कम टुवर्ड्स अ कन्क्ल्युजन. आणि त्यावेळी ज्याचा चान्स असेल त्याने समरी द्यायची आहे. ही विल बी गिविंग द समरी. सो आय विल बी पॉइंटिंग आउट टू द नेक्स्ट वन जो समरी देईल. सो सगळ्यांनी तयारी करा. सो युअर टाईम हॅज स्टार्टेड. वी विल बिगिन ॲट 6:53. आता 7:51 झाले आहेत. यू हॅव 2 minutes. सो स्टार्ट प्रिपेअरिंग.
Chalo, let's not waste more time. You know, we will be starting with our group discussion, and I hope I'm clear with all the guidelines that I have given. So, I will be the one initiating the discussion. So, I hope let just me adjustments go. Just a second, who's texting me? Just a second, guys. नेटवर्कचा इश्यू आहे का माझा काही? आवाज गुंतून येतोय. ओके. निशिका कोमल मसीरा, माय वॉइस इज इनऑडिबल राईट नाउ. माझा आवाज येत नाही. येतोय. येतोय आवाज. Okay. Yeah. So I will start with today's group discussion. So our topic for today's group discussion is going to be is online education better than offline education? So today, in today's times, or let's say the 21st century, education is no longer confined to four walls or classrooms of our schools. Education has expanded over several fields. Let's say education that was followed by traditional means, जे पारंपरिक पद्धतीने आधी घेतलं जात होतं, where students used to go to schools, they had only access to the schools and their teachers, rest they didn't have books, any material to prepare with, has drastically transformed into a era, into a time where education is accessible at your fingertips. You just need a mobile, you just need to click on your mobile, and after clicking on your mobile you get to know which class is there, which topic you want to study, which topic you don't want to study, कोणती टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. Education has become very very accessible. And after the COVID pandemic, the rise of online education has proved that the traditional model of education, that is the offline education, is no longer valid. Online education is a new key factor where you don't even need to go to the school. You can access quality lectures, you can access quality content, you can learn any skill, any subject, any topic, any moment, any time, at any place, which gives you accessibility to education. And thus it questions the contemporary belief that is online education taking over offline education, because in offline education you need a cost, you need to pay a certain amount, while online education is available at the fraction of the cost of the offline education. So that's why online education is gaining popularity. And in today's group discussion we will be talking about how education is getting transformed by online means, and that's why this group discussion is being held. And I would love to hear all your opinions and your perspectives on this. So I'm initiating the discussion by setting the topic: yes, online education is on some grounds better than offline education. ऑनलाईन एज्युकेशन स्टुडंटला कुठेही कसंही बोलता येते. त्यांना एज्युकेशन कुठेही लगेच प्रोव्हाइड होतं आणि त्याच्यात काही वेळेचे बंधन नसते. ऑनलाईन एज्युकेशन हे आपल्याला कमी वेळेत कुठेही प्रोव्हाइड होते आणि त्याचे खूप काही प्लॅटफॉर्म आहेत, जसे की फिजिक्सवाला, बायजूस. ऑनलाईन एज्युकेशनमुळे प्रवासाचा वेळ वाचतो आणि त्यामुळे मुलांना तो वेळ ते त्या स्टडीसाठी देऊ शकतील. असे खूप काही प्लॅटफॉर्म आहेत जेणेकरून आपण ऑनलाईन एज्युकेशन मिळवू शकतो. So I agree with Mahesh Dada's and Komal Didi's point, but my point is that online education is definitely not better than offline education, because in COVID pandemic we experienced that online education leads to disturbances. Students use phone for games and watching YouTube videos, scrolling reels in telling that we are doing sessions of school or something. And in online education, study proves that offline education is more better for understanding and development of the children who are present in the class, not virtually but physically, and therefore it is more effective than online education. Thank you. I would like to take forward Masira's point. I totally agree with her that online education is not completely a good way. It is one of the way for education, but there are a lot of disadvantages of it also.
like it's not accessible to everyone, like the people, like the children people or the students in the rural areas face network issues, or they don't even have proper devices to attend that. And in online classes we can't do practical things like lab based activities, so it's not too science oriented. Thank you. Samad. Samad, we are waiting for you. Okay, Vaishnavi. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना त्यांची सोयीनुसार आणि वेळेनुसार शिक्षण घेता येते, ज्यामुळे त्यांना इतर कामासाठी वेळ मिळतो. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च वाचतो. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संधी मिळते, ज्यामुळे त्यांचे कौशल्य वाढते. Firstly, I on some grounds agree with Masira's point that online education leads to distraction, it leads to addiction. People scroll reels, people do doom scrolling, and that's why it is reducing our attention span. And also, Nishika has also put in a point which was also valid about network issues, but I disagree with them on certain aspects, because if Masira is giving me examples of how people are doom scrolling, I can give her 10,000 examples of people, those who have studied online, those who have not taken any coaching, those who have not gone to any high offline coaching center. They have just studied from YouTube, they have studied from, let's say, platforms like Yahoo Mana, Google Meet Mana, and all these platforms, and they have cleared several prestigious competitive exams in India. They have Online education has challenged the contemporary offline education model, where a higher amount of cost was just taken in name of education, where education was privatized. Because what offline education did was, the power of education was in hands of some mighty rich people, those who own these big coaching institutes. But now, due to online education, any educator, any teacher can come on YouTube, teach freely, and you can access that videos, that lectures freely. Let's say if Masira is disagreeing with me, she's online applying for this class online. It's an online aspect that she's accessing this course through. And while Nishika said her point, that was really valid, that there are network issues, but as we know that government of India's a digital India program, wherein every year we are trying to push our boundaries to go into several rural areas, and with tying up with companies like Jio, Airtel, the network issues has been resolved. Like networks have reached several marginalized communities as well, and it has a solid example wherein recently Adivasi girl from Jharkhand, she cleared NEET UG entrance examination, which is the highly prestigious mental examination, despite of staying in a Adivasi village, where she scored 550 marks just by studying from YouTube. So this is a prime example of how online education is getting better day by day. Also, I would like to listen to Komal what she thinks about it, की ऑनलाईन एज्युकेशनमुळे नुकसान कोणाचं होतं, याविषयी मला कोमलचं मत ऐकायला आवडेल. कोमल. स्टुडंटचं पण होऊ शकतं गेम खेळल्यामुळं किंवा रील्स पाहिल्यामुळं, अजून असे काही गेम्स खेळल्यामुळे. Masira, if you So want I agree. So I agree with you, Mahesh Dada. But the students or the people you gave example of that they cleared examinations only based on YouTube, they are the ones who are disciplined in their life, and not all of the population of the world is disciplined. And it is not easy to control these digital distractions. So I think. I think that Mahesh Dada, you were so right. Like your thoughts, I can understand that, but I am also not completely against online education. But my point is that we can't completely rely on online education. We need to be practical also, so that we means आपल्याला प्रॅक्टिकल सुद्धा राहावं लागणार आपल्या लाईफमध्ये. सगळ्या गोष्टी ऑनलाईन करून नाही जमणार.
आणि यूट्यूब वगैरेवरती आपले यूट्यूब वगैरे सारखे साईट्स आपण जर एक्झाम्पलमध्ये घेतले तर डाऊट सॉल्विंग वगैरे एका पॉईंटला जाऊन अवघड होऊ शकते. पण जेवढं आपण प्रॅक्टिकली आपण अंडरस्टँड करू शकतो तेवढं आय डोंट थिंक सो की थेरॉटिकली होऊ शकतं. दिस इज माय नाही वैष्णवी. वैष्णवी. ओके ठीक आहे. आय अग्री विथ मसिराज पॉइंट की येस की there are these are the people those who are disciplined, these are the people who do things in a disciplined way. But then I really want to ask Masira that do you think it is okay to hold people grantable for doing things that are not they are not intended to, not people, I will say online mediums. So online education is not to be hold grantable here. It's people's characteristics, people's virtues that they follow that makes them not disciplined. So that is the first thing. If someone who is defined with his goal, he can do that. So we cannot say this, that let's say you are attending this course online, so there are other people those who have not joined this course, so will you call this system, that this online system, to be inefficient or not disciplined? You will call out those people. So that is the first point, I think. And while we talked about Nishika's point, निशिकाने सांगितलं की yes, she agrees की she is not completely against. I think a doubt, she raised a point about doubt solving. I think I agree with her point, but I think her opinion was very confined. It was very limited. She thinks that doubt solving is not possible, but online education is just not about YouTube or this Google Meet. Platforms like Unacademy, platforms like Physics Wala, they have several courses and they have doubt sessions that are one-on-one. Means they have courses where their sessions are conducted, where doubt sessions are conducted after every class, where the educator who is teaching is directly interacting with that guy, with that student who has any doubts via online mode, and they are having one-on-one conversation. And we have apps like Brainly, we have apps like let's say Textbook, where you can post your doubts, and you after 15 to 20 minutes you received a detailed solution video of your doubts. And I agree with this key. After a point, doubt solving can be tough, but for someone who is not very much easy or very rich to pay a certain amount, let's say beyond 10,000, online education can be the best option for him. So I think that is the thing. It's the time. And आता मला सगळ्यांकडून एक्सपेक्टेड आहे, कोमल, मसिरा आणि निशिका, यू विल सम अप युअर समरी इन 30 सेकंड्स. तिघींनी तुमची समरी 30 सेकंदामध्ये समअप करायची आहे. लेट्स स्टार्ट विथ कोमल. समल, तू या डिस्कशनची समरी कर. कोमल, तुझी समरी ऐकायची आम्हाला. मला कळालंच नाही काय करायचं. समरी म्हणजे आपण आत्ता जे पूर्ण डिस्कशन केलं त्या डिस्कशनचा सारांश, जो समरी असते ना आपण शेवट मांडतो, सारांश, की सगळ्या डिस्कशनचा सारांश, की हे सगळ्या डिस्कशनमधून तुला काय कळलं हे 30 सेकंदामध्ये तुला सांगायचं, तुझं फायनल मत हे सगळ्या डिस्कशनबद्दलचं. दॅट इज द समरी. चलो, आय विल गिव्ह यू टाइम टू थिंक. टिल देन विल गो टू मसिरा. येस मसिरा. So I think that this group discussion has led to the conclusion that online education is better than offline education. Even I agree by some of the Mahesh Dada's points, and this group discussion was very interesting, as there were both sides that online education is better and offline education is better. So Komal Didi, Nishika Didi, and I were on the side of offline education is better, and Mahesh Dada was on the side of online education is better. So I think Mahesh Dada won. Okay. Let's listen to Nishika. So to sum up, the online and offline education both has the strengths in their own ways, but according to me, we should find the mid path for that. Like if it is online education, then there should be an offline doubt solving course, and if it is on offline, then it should also provide an offline online platform on the same way.
So I really appreciate all of your points, and they were accurate on everyone's viewpoint. And I would like to end it at this note. Thank you. ओके, कोमल. मला या ग्रुप डिस्कशन मधून असं वाटलं की ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पण ठीक आहेत. पण मला ऑनलाईन एज्युकेशन ठीक वाटते, कारण त्यामुळे आपले सगळे डाऊट तिथं क्लिअर होतात. वैष्णवीला करायची समरी. Okay. So to summarize this debate from my side, not debate, sorry, group discussion from my side, I really appreciate all of your efforts. You did put in points that were really, really valid. And yes, this is a most pertaining question in today's time, that yes, online education and offline education is something that we all need to focus upon. But at the end, to sum up this discussion, I think we should remove the prefixes of this word, that is online and offline, and let's just focus on education by any mean, let it be offline, let it be online, however is it accessible to anyone. Let's say when I stay in a village, if online education is accessible to me very easily, I will go by the means of online education, and if offline education is accessible to me, I will go by that. But education is important and we need to focus on that, because in today's times education is very highly neglected, and that's why education is something that is needed to make a literate society. However, online education has its limits. I agree with that. Offline education can prove to be better, but we, as Nishika said, that was very right. We need to find a middle path. So to find a middle path, let's say for students, those who are studying online, we can give them 2 or 3 days in a week where they can attend offline classes where their doubts can be solved, so that it creates a perfect balance also, where they can attend sessions online from their homes, from their villages, and whenever they have a doubt, they reach out to schools for 2 or 3 days, and they get their doubt solved. And same is done for the students, those who do it offline as well. So yeah, this is the middle ground, and that's why I think online education and offline education are both important for a country to prosper, and thus for education to grow to newer heights. So we end the discussion with valuing both online education and offline education. So thank you. Yeah. So this was our group discussion. Firstly, appreciate everyone. सगळ्यांसाठी आपण टाळ्या वाजवूया. It was really, really good. And it was very on point. जे मला एक्सपेक्टेड होतं तुमच्या सगळ्यांकडनं ते सगळं झालंय. तुम्ही you respected everyone. You put in points. Only I have a suggestion. Masira, you did really well, but at the end, this is the main thing that you all need to understand. Group discussion cannot go one side. You cannot say that Mahesh Dada won, because I know technically I was good with my points, but group discussion's purpose is you need to agree with someone's opinion, but you need to be firm with your opinion as well. You should have said ki yes, I agree with Mahesh Dada's point on a several point, and I may be abiding by his side also, but here is also my opinion that I think, because group discussion cannot go from one side, then it becomes a debate. So it was not a debate, it was a discussion. So एका बाजूने कधीच जाऊ नका. नो वन इज विनिंग. सी, निशिका डिड रियली वेट. निशिकाला माहित होतं की मी तिचे काही पॉईंट्स काउंटर केले, स्टील शी स्टूड फॉर हर पॉईंट्स. So that is something that you need to do at the end of the discussion, and you all did that really, really well. So I hope तुम्हाला ग्रुप डिस्कशनची स्किल आज समजली असेल. सो फ्रॉम नाव ऑन तुम्ही जेव्हा कधीही लाईफमध्ये ग्रुप डिस्कशन कराल, यू विल कीप दिस पॉईंट्स इन माइंड. That time I won't be there to start the discussion, so you will be the one who will be initiating the conversation, and after doing that you will be putting in points, you will be presenting your opinions, you will be advancing to each other, you will be engaging to each other, and then you will be summarizing the conversation. So that was what we did in today's class. Now let me just go to the last slide. पटकन 1 मिनिटात संपवतोय. And this is the last slide. So this is wrapping up, and GD mastery cheat sheet याला मी म्हणू शकतो. What is this is the cheat sheet तुम्ही लक्षात घ्याल. GD is equal to group discussion, that is speak, listen and build. First speak for yourself, then listen to people what they are listening, and then build your thoughts and ideas. That is engage actively, contribute constructively. Always remember, a group discussion should be constructive, it should not be destructive. तुम्ही लोकांच्या डिस्कशनला कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे कन्स्ट्रक्टिव्हली, चांगल्या आयडियाज देऊन, नॉट डिस्ट्रक्टिव्ह आयडियाज. सो एंगेज ॲक्टिव्हली. नेक्स्ट इज वी लर्न अबाउट स्पियर टेक्निक, वी लर्न अबाउट स्टार CLL प्रिन्सिपल्स. हे तुम्ही अप्लाय करण्याचा प्रयत्न करू शकता. नेक्स्ट इज रिस्पेक्ट टीम, नॉट इगो. रिस्पेक्ट द होल टीम. जी ग्रुप डिस्कशन करते, रिस्पेक्ट एव्हरीवन्स ओपिनियन्स.
not just your ego. So collaborate for collective success. And lastly, prepare but don't dominate. Prepare for a group discussion but don't think you want to dominate someone else. कोणाला तरी चुकीचं ठरवायचं आहे, कोणाला तरी वेडं ठरवायचं आहे, हे करण्यासाठी ग्रुप डिस्कशन करू नका. बिकॉज ॲट दी एंड ग्रुप डिस्कशन इज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी अँड यू शुड परफॉर्म ॲज अ ग्रुप. यू ऑलवेज, आपण सगळ्यांना म्हणतो की अ टीम इज अ टीम अँड यू शुड परफॉर्म ॲज अ टीम. So don't be individual in a group discussion, perform as a team. So, and always remember, this is something that is really important and very, this is a simple line, but if you try to understand its meaning, it's very good. A great group discussion isn't a fight, it's a dance. A great group discussion isn't a fight, it's a dance. So he fight nahi, it's a dance wherein you can pair up with anyone, you can perform certain steps, you can bring uniqueness, you can perform any style, and at the end you can come towards the end of your performance, that is the crescendo of your performance, and hence you can end it on a good note. So this is group discussion that we studied about. Just let me end this. सो हे ग्रुप डिस्कशन विषयी आपण शिकलो अँड दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्किल. तुम्हाला लाईफमध्ये खूप कामी येणार आहे. आय विल बी शेअरिंग द नोट्स. यू डोंट हॅव एनी असाइनमेंट फॉर टुडे बट यू विल बी प्रॅक्टिसिंग दॅट अँड टुमॉरो सेशन इज गोइंग टू बी आर फायनल सेशन. Tomorrow we will be learning about interview skills and something that is related to interrogation and others. उद्याचा सेशन फार महत्त्वाचा आहे अँड त्यासाठी तुम्ही सगळे खूप प्रिपेअर करून याल. मी ग्रुपवरती आय विल बी पोस्टिंग 5 क्वेश्चन्स ऑन ग्रुप. These are the questions you will be preparing answers for and tomorrow I will be asking these questions to everyone. So मी तुम्हाला 5 प्रश्न उद्या इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला विचारणार आहे. I will give the list of those 5 questions in group. Everyone will prepare their answers for these questions and you will be preparing these answers आणि उद्याच्या सेशनमध्ये I will be asking everyone about the answers of this question and you will be giving those answers. So be ready. Tomorrow is going to be fun and I hope you are not forgetting that day after tomorrow we are having our graduation day. And in graduation day, if you want to be eligible for your certificates and graduating from this course, तुम्हाला सगळ्यांना तुमचं स्पीच तयार करायचं आहे जे 5 मिनिटांचं असेल. अगेन 5 minute स्पीच इज कंपल्सरी. You won't speak less than 5 minutes or more than 5 minutes. 5 minutes is the apt time and it will be about the whole journey that we have had and it should be the best speech that you have ever written. तुम्ही आजपर्यंत दिलेल्या सगळ्या भाषणांपैकी the best speech ते मला पाहिजे. So everyone start preparing for that. Brace up yourself. अँड परवा मला तुम्हाला सगळ्यांना खूप चांगलं परफॉर्म करताना बघायचं आहे. सो दिस इज इट. खूप टाईम झाला आहे ऑलरेडी. वी हॅव स्टार्टेड ॲट 5:15 and 7:15. आपण 2 तास घालवले आहेत. थँक्यू फॉर स्टेईंग अप विथ मी. कोमल कन्वे ऑल द थिंग्स टू वैष्णवी. वैष्णवीला सगळं समजून सांग जे आज आपल्या सेशनमध्ये झालं. इफ शी इज नॉट लिसनिंग. ही सेशनची रेकॉर्डिंग तर आहेच. आय विल ट्राय टू अपलोड इट कुठेतरी यूट्यूबला अँड आय विल शेअर द लिंक ॲज वेल. सो एनिवे कोणाला काही डाऊट असेल आत्ता तर विचारून घ्या. मी ग्रुपवरती थोड्याच वेळात आजच्या नोट्स शेअर करेन अँड आय विल बी शेअरिंग द इंटरव्ह्यू क्वेश्चन्स दॅट यू ऑल विल बी प्रिपेअरिंग टुडे, जे तुम्ही उद्या प्रिपेअर करून ज्याची उत्तरं मला देणार आहात अँड देन विल बी लर्निंग समथिंग रिगार्डिंग दॅट. अगेन आहे कोणाला डाऊट? इफ नॉट देन यू कॅन लीव द मीटिंग अँड आय कॅन एंड इट हिअर. बाय.